उपक्रमशील शिक्षक डॉक्टर विश्वनाथ आवाड सर आणि उपस्थित महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांचं या दुसऱ्या पर्वामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. ह्या व्याख्यानमालेचा उद्देश आहे नकारात्मक वातावरणामध्ये सकारात्मक विचाराची पेरणी करणं किंवा विचार प्रवाहित करणं. आणि हा सकारात्मक विचार अखंडपणे प्रवाहित राहावा म्हणून आवाड सरने लगेच पहिलं पर्व संपल्यानंतर दुसऱ्या पर्वाला सुरुवात केली की हा सकारात्मक प्रवाहाचा हा प्रवाह अखंडपणे आपल्यापर्यंत पोहोचावा, हाच त्या पाठीमागे उद्देश आहे. आजच्या या दुसऱ्या पर्वातील पहिलं हे व्याख्यान आणि ह्या पहिल्या व्याख्यानाचा विषय आहे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध आणि संताजी घोरपडे. ह्या व्याख्यानाचा उद्देश एवढाच आहे की मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये संताजी घोरपडेची कामगिरी काय आहे हे आपल्या लक्षात आणून देणं हा या व्याख्यानमालेचा आजच्या ह्या विषयाचा प्रमुख उद्देश आहे. मराठी सत्तेमध्ये जे अनेक सेनापती होऊन गेले त्या मराठी इतिहासामध्ये संताजी घोरपडे असामान्य पराक्रमाचे सेनापती होते. त्या संताजी घोरपडेची कामगिरी किंवा कारकीर्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून सुरू झाली असली तरी त्यांची खरी कर्तबगारी ही मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये म्हणजे राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये दिसून येते. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं आणि या स्वातंत्र्य युद्धामध्ये सर्व मराठा समाज नाउमेद झाला होता. अशा अवस्थेमध्ये शत्रू पक्षाची युद्ध पुकारून शत्रूला पराभूत करून मराठ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची अत्यंत महत्वाची कामगिरी संताजी घोरपडे यांनी केली. त्या संताजी घोरपडेने गनिमी कावा युद्ध पद्धतीचा जास्तीत जास्त वापर केला. 17व्या शतकामध्ये गनिमी कावा युद्ध पद्धतीने लढणारा सर्वोत्कृष्ट सेनापती कोण असेल तर तो संताजी घोरपडे होते. ह्या गनिमी कावा युद्ध पद्धतीनं संताजी घोरपडेने अनेक मातब्बर सेनानींना पराभूत केलं. अगदी कोरेगाव इथं बादशाची छावणी असताना छावणीचं सोन्याचा कळस कापून आणण्यापासून ते जान निसार असेल, कासिम खान असेल, अली मर्दान खान असेल, सरजा खान असेल, झुल्फिकार खान असेल अशा अनेक मातब्बर सेनानींना ह्या संताजी घोरपडेने पराभूत करून मराठी सत्तेमध्ये मराठी स्वराज्यामध्ये गेलेला आत्मविश्वास परत आणण्याची कामगिरी केली. हे संताजी घोरपडेच्या ह्या कामगिरीचं वर्णन किंवा कौतुक फक्त आपणच करत नाही. ज्या शत्रू पक्षाबरोबर आपण लढत होतो मुघल सत्तेबरोबर त्या मुघल इतिहासकाराने आपल्या ग्रंथामध्ये पानापानावर ह्या संताजी घोरपड्याच्या शौर्याचं कथन केलेलं आहे. की हा खापी खान आपल्या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी संताजी घोरपडेला नालायक, हलकट, कुत्रा अशा शेलक्या पदव्या देणारा खापी खान प्रत्येक वाक्यामध्ये संताजी घोरपड्याचा पराक्रम कथन करतो. कारण हा खापी खान काय म्हणतोय, मराठी स्वातंत्र्य युद्धामध्ये 2 जोडघोळ अत्यंत प्रमुख होते, ती म्हणजे धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे. त्यामध्ये हा संताजी घोरपडे खापी खान पुढे म्हणतोय हा संताजी घोरपडे अत्यंत पराक्रमी होता. त्याच्याबरोबर लढण्याचा ज्या मुघल सरदाराला प्रसंग येईल त्यावेळी 3 परिणाम ठरलेलेच असायचे. एक तर तो पराभूत व्हायचा, एक तर तो कैद व्हायचा किंवा मारला जायचा. चुकून एखादा सरदार मुघलांचा वाचला संताजी घोरपडेकडून तर त्याचा पुनर्जन्मच झाला असं स्वतः खापी खान आपल्या ग्रंथामध्ये म्हणतोय. आणि हा पुढे म्हणतोय रागामध्ये तो हा नालायक हलकट कुणाबरोबर युद्ध खेळायला सतत तयार असायचा आणि त्यामुळे बादशाच्या प्रतिष्ठित सरदारापैकी कुणीच संताजी बरोबर युद्ध खेळत नव्हतं. जिथं म्हणून ह्या संताजी घोरपडेचे पोचत असेल तिथं अगदी कसलेला योद्धाची हृदय सुद्धा कंपायमान होत असेल अशा पद्धतीचं वर्णन स्वतः शत्रू पक्षाचा इतिहासकार खापी खान आपल्या श्रोतेजनांनो आपल्या ग्रंथामध्ये करत आहे. यावरूनच संताजीचा पराक्रम आपल्या लक्षात येतो. या संताजीच्या पराक्रमाचं ज्ञानभाव, संताजीचा पराक्रम हा जाज्वल इतिहास आपल्याला माहित व्हावा म्हणून आजचा हा विषय ठेवलेला आहे. आणि हा विषयाला योग्य न्याय देण्यासाठी त्याच तोडीचा वक्ता म्हणजे इतिहास विभागाचे प्राध्यापक, त्या विषयामध्ये संशोधन केलेले, त्या विषयामध्ये PhD प्राप्त असलेले डॉक्टर मगर सर हे आज प्रमुख वक्ते आहेत. डॉक्टर दत्तात्रय मगर सर यांची मी कंटिन्यू ओळख करून देताना दत्तात्रय मगर सर हे एक असं व्यक्तिमत्व आहे की अगदी महाविद्यालयामध्ये किंवा आपल्या शिक्षण संस्थेमध्ये प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्याला शिकवण्याचा, प्रत्येक वर्गाला शिकवण्याचा अनुभव असणारा तो प्राध्यापक आहे. आणि फक्त अनुभवच नाही तर एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आज तागायत आपल्या शिक्षकी पेशाचा ठसा उमटवलेला आहे. त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये शोधनिबंधाचं वाचन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्या विषय आहे त्या संताजी घोरपड्याचं जीवन आणि कार्य यावर PhD केलेले आहे.
ते आता नुकतेच संशोधन मार्गदर्शकही झालेले आहेत. या त्यांच्या शैक्षणिक कार्याबरोबर ज्या विषयावर आजची ही व्याख्यानमाला आहे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, त्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या कार्याची गाथा माळशिरस तालुक्यातील गावोगावी पोहोचवण्यासाठी जी व्याख्यानमाला आयोजित केली होती, त्या व्याख्यानमालेमध्ये अगदी 100 व्याख्यानं ह्या दत्तात्रय मगरसर यांनी देऊन सहकार महर्षीच्या कार्याची गंगोत्री घरोघरी पोहोचवलेली आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचे योगदान आहे. अगदी कैलासवासी बळवंतराव मगर प्रतिष्ठान म्हणून एक संस्था त्यांनी निमगावला स्थापन केली आहे. त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी व्याख्यानाचं आयोजन करत असतात आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्या प्रतिष्ठानने त्यांना युथ संघटन नावाचा पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. असे हे व्यासंगी, अभ्यासू, शांत स्वभावाचे आजचे हे वक्ते निश्चितच आजच्या ह्या विषयाला न्याय देतील. तो न्याय देण्यासाठी मी डॉक्टर मगर सर यांना शुभेच्छा देतो. परत एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करून माझं हे प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. पवार सर, धन्यवाद. खर तर अध्यक्ष मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य शेवटी मांडतीलच, पण या व्याख्यानमालेच्या संदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी मी प्राचार्य दत्तात्रय बागडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सुरुवातीचं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर व्याख्यान झाल्यावर आपलं मनोगत व्यक्त करतील. आता सुरुवातीचं मनोगत सरांनी व्यक्त करावं. आज या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांच्या वतीनं दुसरं व्याख्यानमाला पर्व आपण सुरू करतोय. पहिल्या व्याख्यानमाला पर्वामध्येच मी सगळ्यांना विनंती केली होती की सर्वांनी एक एक व्याख्यान तयार करून ठेवावं. आपण पुन्हा एक व्याख्यानमाला अशीच घेतोय आणि निश्चितच ती आता आज सुरू होताना खरंच आनंद होतोय. तर या व्याख्यानमालेला प्रेरणा देणारे आमचे प्रेरणास्थान आदरणीय माननीय श्री जयसिंहजी मोहिते पाटील, अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, त्याचबरोबर महाविद्यालय विकास समितीचे सभापती आदरणीय माननीय श्री संग्रामसिंह मोहिते पाटील आणि कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील, सदस्य शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, याचबरोबर संस्थेचे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री रणोरे साहेब, त्याचबरोबर सहसचिव माननीय श्री खराडे साहेब यांच्या प्रेरणेमधून आणि या व्याख्यानमालेचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर आवाड सर आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनामधून आपल्याला ही व्याख्यानमाला साखर होताना दिसते आणि याचा निश्चितच आपल्याला सर्वांना याचा फायदा होणार आहे. खरं तर महाविद्यालयाची वैशिष्ट्य सांगण्याची काही आवश्यकता नाही, कारण महाविद्यालय सर्व परिचित आहे. अगदी सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर विद्यापीठ कक्षामध्ये, कोल्हापूर विद्यापीठ कक्षामध्ये आपल्याला सर्वांनाही परिचित आहे. परंतु 1967 पासून जर आपण या महाविद्यालयाची जडणघडण पाहिली तर आतापर्यंत आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये महाविद्यालयानं खूप मोठं नाव केलेलं आहे. विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भाग घेतलेला आहे. मग त्यामध्ये एनसीसी असेल, एनएसएस असेल, स्पोर्ट्स विभाग असेल, कल्चरल विभाग असेल, यामधून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय पारितोषिक मिळालेले दिसतील. एनएसएस सारख्या युनिटला आपल्याला 2 वेळा पुरस्कार मिळालेले पाहायला मिळतील. याशिवाय महाविद्यालयाचं अकॅडमिक जर पाहिलं तर अनेक मुलं आपल्याला विद्यापीठ स्तरावर गोल्ड मेडल झालेले दिसतील, मिळवलेले दिसतील. याचबरोबर संशोधनामध्ये जर आपण पाहिलं तर महाविद्यालयामध्ये आज 9 केंद्र, संशोधन केंद्र म्हणून आपल्याला असलेले दिसतात आणि यामधून जवळपास 92 विद्यार्थी हे पीएचडी करत आहेत. त्यामुळे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि पीजी विभाग जो आहे, पदव्युत्तर विभाग, यामधून आपल्याला जवळपास 4500 मुलं आपल्याला शिक्षण घेत असताना दिसतील. महाविद्यालयानं अनेक वर्कशॉप, कॉन्फरन्स, सेमिनार आयोजित केलेले आहेत. सगळ्याचाच उल्लेख करणं यामध्ये उचित होणार नाही, परंतु तरीही शैक्षणिक आढावा घेत असताना आपल्याला महाविद्यालयाचं नाव हे निश्चितच आपल्याला अग्रेसर राहिलेलं आहे आणि अशा प्रकारचे व्याख्यानं घेऊन पुन्हा आपल्याला एक समाज कार्य करण्याचं काम महाविद्यालयातील प्राध्यापक करत आहेत. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि या सगळ्याचा आढावा म्हणून आपल्याला शिक्षण प्रसारक मंडळाला सोलापूर विद्यापीठचा 2021चा उत्कृष्ट शैक्षणिक संस्था म्हणून पुरस्कार मिळालेला आपल्याला दिसेल. सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर असं दिसेल की कोविड सदृश्य स्थिती असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपल्याला समाजामध्ये अस्थिरता निर्माण झालेली दिसते. उद्योग असेल, व्यापार असेल, व्यवसाय असेल, सेवा क्षेत्र असेल, त्यामध्ये आपल्याला थोडीशी लोकांच्या मनामध्ये किंबहुना भीती निर्माण झालेली आढळून येईल आणि ही भीती, नैराश्याचं वातावरण दूर करण्यासाठी
अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्यानामधून आपण त्यांना प्रेरणा देण्याचं काम करत आहोत. आणि त्यामुळे निश्चितच हे समाजाला, विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, पालकांना हे अतिशय प्रेरणादायी त्यामध्ये असलेलं दिसून येईल. कारण आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरा जर बदलायचा असेल तर तरुणांच्या मध्ये पुन्हा पुनरुज्जीवन त्यांचं करणं, त्यांना पुनर्चेतना देणं हे अत्यंत महत्वाचं असलेलं दिसेल. जगामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण लोकसंख्येमध्ये अधिकाधिक तरुणांचा गट असणारा भारत हा देश आपल्याला असलेला आढळून येईल. आणि या कोविड परिस्थितीमध्ये आपल्याला आपला विद्यार्थी थोडस शिक्षणापासून दूर गेलेला दिसेल. कारण आज आपण ऑनलाईन मोडमधून जे शिक्षण देतोय त्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांचा डायरेक्ट संबंध न आल्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला जाणवत आहेत किंवा काही निगेटिव्ह बाजू त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून आजचा तरुण हा उद्याचा नवनिर्मित असल्यामुळं त्याला अशा व्याख्यानांच्या माध्यमातून थोडंसं देण्याचा प्रयत्न आमचं महाविद्यालय त्यामध्ये निश्चितच करत आहे. त्यामुळे साहजिकच मग आपल्याला असं दिसेल की आपण या कोविड सिच्युएशन मध्ये जर पाहिलं तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर तशी खूप घसरण आपल्याला झालेली पाहायला मिळेल. कारण मानवी विकास निर्देशांक हा शिक्षण, आरोग्य, साक्षरता आणि रोजगार यामधून मोजलेला आपल्याला दिसतो. तर तो HDI इंडेक्स जो आहे, ह्युमन डेव्हलप इंडेक्स, हा 180 देशामध्ये तो आपल्याला 131 वर आलेला दिसेल. आणि एकूण मग आपल्याला ह्युमन कॅपिटल इंडेक्स जो आहे हा 115 वर आलेला दिसेल. ग्लोबल हंगर इंडेक्स जर आपण पाहिला उपासमारीचा तर तो 115 वरती आलेला दिसेल. त्याचबरोबर एकूण आपल्याला वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जर आपण पाहिला, जगामध्ये आनंदी देश म्हणून जर विचार केला तर तो 160 देशामध्ये 122वा आपला क्रमांक आहे. आणि एकूणच मग आपल्याला या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर भारतामध्ये आपल्याला या कोविड स्थितीमुळं आपला जो सगळ्या भागाचा असणारा इंडेक्स नंबर जो आहे, मग त्याच्यामध्ये HDI इंडेक्स असेल किंवा ह्युमन कॅपिटल इंडेक्स असेल किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स असेल, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स असेल, हे सगळे आपल्याला खूप घटलेले आहेत. आपण साधारणपणे पहिल्या 40 नंबरमध्ये असायचो, परंतु या सिच्युएशन मध्ये आपल्याला खूप याच्यामध्ये घट झालेली आहे. त्यामुळं या अशा प्रकारच्या लेक्चर सिरीज मधून आपण काही लोकांच्या मध्ये, समाजामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आपण एक प्रकारचा आनंद, माहिती त्यामध्ये देऊ शकतो. युनेस्कोचा जर रिपोर्ट पाहिला तर यामध्ये आपल्याला दिसेल की युनेस्कोच्या रिपोर्ट प्रमाणे जर विचार केला तर जवळपास 63 मिलियन शिक्षक, 165 देशातले 63 मिलियन शिक्षक आपल्याला कोविडनं प्रभावित झालेले दिसतील. म्हणजे त्यांना कामावरती जाता आलं नाही. आणि जवळपास 1.3 बिलियन शिक्षण घेणारी मुलं ही आपल्याला या कोविडमुळे प्रभावित झालेली दिसतील. आणि भारताचा जर विचार केला तर जवळपास 320 मिलियन विद्यार्थी आपल्याला या कोविडमुळे प्रभावित झालेले दिसतील की त्यांना योग्य शिक्षण आपल्याला देता आलेलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारे शिक्षणामधून सकारात्मक भूमिका निर्माण करणं, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मध्ये आपल्याला नवचैतन्य निर्माण करून त्यांना प्रेरणा देण्याचं काम अशा व्याख्यानांच्या मधून आपल्याला केलं जात आहे. म्हणून मी या सर्व आमच्या आयोजकांना, डॉक्टर आव्हाड सर असतील, कुचेकर मॅडम असतील, NSS चे प्रमुख डॉक्टर ताटे सर, डॉक्टर लोंढे सर, त्याचबरोबर पवार सर आणि सर्व व्याख्याते यांना मी महाविद्यालयाच्या वतीने धन्यवाद देतो. कारण अशा प्रकारचं व्याख्यान देणं आणि समाजाला प्रेरणा देणं हे आपलं खरं तर आद्य कर्तव्य आहे. सहकार महर्षींच्या विचाराप्रमाणे आपल्याला हे काम आपण करतो आहोत आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी आपल्याला त्या दृष्टीने मार्गदर्शनाला मदत करत आहेत, हेही आपल्याला धन्यवादाला पात्र आहेत असं म्हणावं लागेल. मी यापुढील विनंती डॉक्टर आव्हाड सरांना करतो की पुढील व्याख्यान डॉक्टर मगर सरांचं अतिशय सुंदर व्याख्यान आहे त्यांच्या रिसर्च वरचं, तर ते त्यांना देण्यास विनंती करावी. धन्यवाद. धन्यवाद प्राचार्य सर. इतिहासाची मांडणी करत असताना इतिहास कसा असावा आणि कशा पद्धतीने तो शिकवला जावा त्याचे प्राथमिक शिक्षणापासूनचे अगदी वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत धडे देणारे आमचे मित्र आणि सहकारी डॉक्टर दत्तात्रय मगर सर यांना विनंती की आपण आजच्या व्याख्यानाची सुरुवात करावी. सुरुवात करण्याच्या पूर्वी सर्व सहभागी सदस्यांना एक विनंती आहे की स्क्रीन शेअरिंग आणि आपले व्हिडिओ काही जणांचे चालू होत आहेत मध्येच, व्हिडिओ बंद करावेत. कारण का समोरच्या वक्त्याला ते आपण कुठल्या अवस्थेत आहे हे कदाचित झाड दिसतं, कुठं पाठीमागं टांगलेले कपडे दिसतात किंवा आणखीन बरंचसं काहीतरी वेगळं वाकडं दिसतं. आपण ते आपलं प्रदर्शन होऊ नये याची दखल घ्यावी, या दृष्टीने सर्वांना विनंती आहे. आणि कुणीही स्क्रीन शेअरिंग करण्याचा प्रयत्न करू नये.
त्यांना रिमूव्ह केलं जाईल की कळकळीची विनंती करतो आणि मगर सर यांना विनंती की आपण आपल्या विषयाच्या मांडणीला सुरुवात करावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या कृषी विभाग, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे आयोजित सहकार मोर्ची राष्ट्रीय ऑनलाईन व्याख्यानमाला याच्या दुसऱ्या पर्वाचं पहिलं पुष्प गुंफण्याची जबाबदारी संयोजकांनी माझ्यावरती सोपवलेली आहे. ही जी संधी मला उपलब्ध केली आहे याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो. आणि या प्रसंगी प्रथमतः मी काही व्यक्तींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. यामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि सर्व मोहिते पाटील परिवार, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाळादादा साहेब, आदरणीय दिदी साहेब, संस्थेचे सचिव अभिजित रणवरे साहेब, सहसचिव खराडे साहेब, आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य बागडे सर, त्याचप्रमाणे IPC विभागाचे डॉक्टर HK अवताडे सर. आणि या प्रसंगी मला पाठीमागे वळून पाहिल्यानंतर ज्यांच्याबद्दल मनापासून काही भावना दाटून येतात. अगदी बालपणी ज्यावेळी मी शालेय जीवनामध्ये शिकत होतो त्यावेळी माझ्या बालमनावरती, संस्कारक्षम मनावरती इतिहासाचे संस्कार करण्याचं, इतिहासाची रुची निर्माण करण्याचं, आवड निर्माण करण्याचं जे काम केलं ते माझे बालपणीचे शिक्षक हनुमंत पवार सर. माझ्यामध्ये आज जे धाडस आहे, जे साहस आहे किंवा जे म्हणून काही आहे ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुर्वेसर यांच्यामुळे आहे. त्याचप्रमाणे माझे मोठे बंधू ज्यांच्यामुळे मला बोलण्याचं धाडस मिळालं ते हरिश्चंद्र मगर, माझे PhD चे गाईड आदरणीय डॉक्टर DD रणवरे सर, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शंकरराव मगर इत्यादीच्या बद्दलची कृतज्ञता मी सुरुवातीला व्यक्त करतो. कारण त्यांच्यामुळे मला ही एनर्जी मिळालेली आहे, ही ऊर्जा मिळाली आहे. त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी प्राध्यापक वृंद, माझे आतापर्यंतचे विद्यार्थीगण यांच्यापासून मला प्रेरणा आणि स्फूर्ती मिळालेली आहे. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आव्हाड सर यांनी अत्यंत स्तुत्य अशा स्वरूपाचा हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यामुळे वैचारिक मेजवानी आणि वैचारिक जागृती निर्माण करण्याचं काम या माध्यमातून घर बसल्या होत आहे. आणि त्यामधून खरं तर पुन्हा एकदा आपल्या आपल्या ज्ञानाला उजाळा देण्याची ही संधी मिळते आहे. आणि त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये, म्हणजे सुर्वेसर मला नेहमी सांगतात की आपल्या कॉलेज इतका क्वालिफाईड स्टाफ अख्ख्या विद्यापीठामध्ये कुठं नाही, इतकं ज्ञानाचं भांडार असणारं आपलं महाविद्यालय या प्राध्यापकांचं. आणि त्याचप्रमाणे आपल्या या व्याख्यानमध्ये मालेमध्ये बाहेरचेही काही लोक आहेत. डॉक्टर महेंद्र कदमांचे यामध्ये व्याख्यान, खूप विद्वान लोकांचे विचार ऐकायला आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले, याबद्दल मी आव्हाड सरांना विशेष धन्यवाद देतो. आज जो मला विषय दिलेला आहे तो सेनापती संताजी घोरपडे, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम आणि सेनापती संताजी घोरपडे. खरं तर हे नाव एकमेकापासून अलग होऊ शकत नाही. कारण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम जो 25-26 वर्ष या ठिकाणी चालला, महाराष्ट्राच्या रणभूमीवरती चालला, तो सेनापती संताजी घोरपडे वजा करता तो होऊ शकत नाही. कारण तो मागच लुप्त झाला असता इतिहास. हे वेगवेगळ्या घटनांचं मी ज्यावेळी इथं सादरीकरण करेन त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. सेनापती संताजी घोरपडे हे महाराष्ट्राच्या भूमीवरती जन्मलेलं एक महान व्यक्तिमत्व, प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड जरब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीमध्ये तयार झालेलं व्यक्तिमत्व. सेनापती संताजी घोरपडे यांना जी पार्श्वभूमी लाभलेली आहे, ही पार्श्वभूमी या ठिकाणी पहिल्यांदा पाहणं किंवा त्याचा गोषवारा घेणं या ठिकाणी मला क्रमप्राप्त आहे असं वाटतं. शेवटी जी पूर्व परंपरा आहे त्यामुळेच माणसं घडतात, त्यामुळेच माणसांच्या हातून मोठमोठी कृत्य घडून येतात आणि पराक्रम आणि कर्तबगारी घडून येतात. म्हणून बॅकग्राऊंड फार महत्वाचं. सेनापती संताजी घोरपडे यांच्या संदर्भामध्ये सांगत असताना खरं तर
बऱ्याचदा असा उल्लेख या ठिकाणी येईल माझ्या व्याख्यानामध्ये की मराठ्यांचा इतिहास, मराठ्यांचं आक्रमण, मराठ्यांनी केलेला पराभव किंवा मराठ्यांचं हे झालेलं. इथं हा शब्द जातवाचक नसून ज्यांची भाषा मराठी आहे, जे मराठी भूमीमध्ये उगवलेल्या, जे खाऊन ज्यांचा पिंड पोचलेला आहे, ज्यांची संस्कृती मराठी आहे, ज्यांची भाषा मराठी आहे आणि ज्यांची भूमी मराठी आहे, ते सगळे मराठी अशी एक व्यापक व्याख्या इतिहासाला अपेक्षित आहे, विशेषतः मराठ्यांच्या इतिहासाला अपेक्षित आहे. या ठिकाणी मी हे सुरुवातीलाच नमूद करू इच्छितो. आता हा जो कालखंड आहे हा मध्ययुगीन कालखंड आहे. सुजयसिंह हा भोसल्यांचा आणि घोरपड्यांच्या घराण्याचा एक मूळ पुरुष मानला जातो. भोसल्यांचं घराणं आणि घोरपड्यांचं घराणं या एकाच वंश वृक्षाच्या दोन शाखा आहेत. भोसाजी पासून पुढं त्याचे जे वंश चालले त्याला भोसले हे उपनाम अर्थात आडनाव मिळालं आणि भीमसिंग घोरपडा बहादूर याच्यापासून त्याला घोरपडे हे आडनाव मिळालं आणि त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही तपशील देणार आहे. तर घोरपडे हे आडनाव काय मिळालं? तर भोसले हे आडनाव भोसाजीच्या वंशापासून पुढे सुरू झालं म्हणून त्या पुढच्या वंशजांना भोसले हे आडनाव मिळालं, उपनाम मिळालं. तथापि हे भोसाजीचे हे जे तत्कालीन परिस्थितीमध्ये बहामनी सत्तेची सेवा चाकरी करणारे सगळे लोक होते, ते शूर होते, कर्तबगार होते, पराक्रमी होते, ते मरणाला न भिणारे होते. अशा स्वरूपाची ही माणसं बहामनी, हसन गंगू बहामनीनं स्थापन केलेल्या दक्षिणेतल्या त्या बहामनी सत्तेची सेवा चाकरी करणारी ही माणसं. ही सेवा चाकरी करत असताना कर्णसिंह आणि भीमसिंह हे दोघं हसन गंगूच्या आदेशानं कोकणामध्ये स्वारी करण्यासाठी ज्यावेळी गेले त्यावेळी कोकणामध्ये खेळणा नावाचा जो किल्ला आहे, ज्याला पुढच्या काळामध्ये विशाळगड हे नाव पडलं आणि विशेषतः विशाळगड हे नाव आपल्या स्मरणामध्ये आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धी जव्हारच्या वेड्यामधून पन्हाळ्यातून ज्यावेळी ते बाहेर निसटले आणि ज्यावेळी ते घोडखिंडीतून बाजीप्रभू देशपांडेनं शत्रूला त्या ठिकाणी अडवलं आणि पुढे शिवाजी महाराज निसटले, ते विशाळगडावरती पोहोचले झाले आणि ज्या विशाळगडावरतून तोफांची सरबत्ती झाली आणि त्यानंतर बाजीप्रभूनं प्राण सोडला म्हणून आपल्याला विशाळगड स्मरणात आहे. पण त्याच्याही अगोदर खूप मोठा कालखंड आहे, साधारणपणे 100-200 वर्षापूर्वीचा कालखंड. त्यापूर्वी भीमसिंग आणि कर्णसिंह या दोघांनी बहामनी सत्तेच्या वतीनं त्या किल्ल्यावरती आक्रमण केलं. तो किल्ला प्रचंड कठीण आहे, प्रचंड अवघड आहे आणि अशा अत्यंत कठीण आणि अवघड असणाऱ्या हा किल्ला चढून जाणं आणि तो किल्ला जिंकून घेणं अत्यंत दुराभास अशा स्वरूपाची गोष्ट. आणि मग अशा प्रसंगी हा जो कर्णसिंह आणि भीमसिंह हे बापलेक आहे यांनी घोरपडींच्या शेपटाला दोऱ्या बांधल्या. घोरपडीचं वैशिष्ट्य असं आहे की विशिष्ट अंतर ते चालून गेल्यानंतर खडकामध्ये आपल्या नख्या घट्ट होते आणि त्या दोरीला पकडून किंवा तो दोर पकडून घट्ट पकडून मावळे वरती चढले. बाकीचे सैन्य अर्थात ही बहामनी सैन्य, बाकीचं सैन्य दरवाजेच्या बाहेर होतं, मुख्य दरवाजेच्या बाहेर होतं आणि मग काही सैनिक आत गेलं, जसं तानाजी मालुसकरांनी ज्या पद्धतीनं कोंढाणा किल्ला जिंकला तसाच तो प्रसंग आहे. आणि मग हा किल्ला जिंकल्यानंतर या ठिकाणी घोरपडी बहादूर, भीमसिंग घोरपडा आणि कर्णसिंह यामध्ये कर्णसिंह या युद्धामध्ये मारला गेला आणि मग किल्ला जिंकला गेला. पण कर्णसिंह कामी आला आणि म्हणून बहामनी सुलतानानं त्यांना घोरपडा बहादूर ही पदवी दिली आणि त्याचा अपभ्रंश होऊन पुढच्या कालखंडामध्ये घोरपडे हे उपनाम किंवा आडनाव प्राप्त झालेलं आपल्याला दिसतो. तिथून पुढचा 8वा वंशज म्हणजे महाळोजी राजे घोरपडे. महाळोजी राजेंच्या संदर्भामध्ये खरं तर हे नाव मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांची जी मालिका चालू होती त्यावेळी महाळोजी घोरपडे हे पात्र आलेलं होतं. हे महाळोजी घोरपडे हे जे प्रस्थ आहे हे सुद्धा प्रचंड पराक्रमी आणि शूर अशा स्वरूपाचा आहे. महाळोजी घोरपडे यांचा सुरुवातीचा जो कालखंड आहे तो कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पिते शहाजीराजे भोसले
की ज्यांना स्वराज्य संकल्प कसं महत्वाचा. शहाजीराजे भोसलेंच्या सेवा चाकरीमध्ये किंवा सातत्यानं त्यांच्या सावलीसारखे वावरणारे हे अत्यंत विश्वासू असणारे महाळोजीराजे घोरपडे हे पुढच्या कालखंडामध्ये ज्यावेळी शिवाजी महाराज बाल शिवबांना ज्यावेळी पुण्याच्या जहागीरवरती जिजाऊ महासाहेबांच्या बरोबर पाठवलं आणि त्यावेळी जी अत्यंत विश्वासातली माणसं होती त्या विश्वासातल्या माणसांच्या मध्ये असणारे एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे महाळोजीराजे घोरपडे. हे महाळोजी घोरपडे हे अत्यंत पराक्रमी होते, अत्यंत शूर होते आणि ते मरणाला न भिणारे होते. पुढच्या प्रसंगामधून मी तुम्हाला सांगेन. पण महाळोजीराजे घोरपडे यांचा जो कालखंड आहे हा कालखंड 1689 मध्ये तो संपतो आहे. पण शिवाजी महाराजांचा संपूर्ण कालखंड हा महाळोजीराजे त्यांच्या सोबतीला सावलीप्रमाणे आहेत आणि काही नाजूक जबाबदाऱ्या शिवाजी महाराजांनी महाळोजीराजेंच्या वरती सोपवल्या. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी उत्तर आयुष्यामध्ये ज्यावेळी ते दक्षिण दिग्विजयाला गेले तिथून ते परत आले याच कालखंडामध्ये संभाजी महाराजांचा ग्रह कला होते. त्या नाजूक कोवळ्या वयामध्ये संभाजी महाराजांच्या वरती लक्ष ठेवणं, त्यांची समजूत घालणं, त्यांच्यावरती कामाची नाजूक जबाबदारी शिवाजी महाराजांनी महाळोजीराजेंच्या वरती सोपवली. आणि संभाजी महाराज सुद्धा एकंदर व्यक्तिमत्व असतात. महाळोजीराजे घोरपडे यांना 3 पुत्र आहेत. महाळोजी घोरपडेंचे हे 3ही पुत्र अत्यंत शूर, कर्तबगार आणि पराक्रमी आहेत हे आपल्याला पुढे लक्षात. महाळोजीराजे घोरपडे हे पुढच्या कालखंडामध्ये खरं तर ह्यांचा थोडक्यात मी तुम्हाला आढावा घेऊन पुढे आपण संताजीच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. महाळोजीराजे घोरपडे यांच्या संदर्भामध्ये सांगत असताना ते पुढं जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठ्यांच्या इतिहासामधली अत्यंत दुर्दैवी घटना घडून आली. पडला आणि संगमेश्वराच्या मुक्कामी ज्यावेळी त्यांच्यावरती शेख निजाम हैदराबादी मुकर्रर खान यानं प्रचंड त्वेषानं आणि तेज गतीनं आक्रमण केलं. फक्त 400 भालाये छत्रपती संभाजी महाराज थोडकीच माणसं आहेत आणि त्यामुळं 4000 सैनिकांनी बरोबर आलेला हा शेख निजाम हैदराबादी हा या ठिकाणी मोठ्या द्वेषानं सरांचा लेफ्ट आउट झालाय होते की 2 मिनिटात त्यांचं जॉईन करून घेतो. पवार सर
हॅलो, आवड सर, आवाज येतोय? तुम्ही लेफ्ट झाला होता, परत स्टार्ट करा. हॅलो हॅलो सर, आवड सर. मगर सर, तुम्ही लेफ्ट झाला होता, सुरू करा. पहिल्यापासून सुरू करू. एक मिनिट तुमचा मोबाईल लेफ्ट. ओके सर, सुरू करा. हा सर, मध्यंतरी आलेल्या या छोट्याशा व्यत्ययाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण पाहत होतो की छत्रपती संभाजी महाराजांना शेख निजाम हैदराबादी उर्फ मुकर्रब खान हा अचानक त्वेषानं कोल्हापूर परिसरामधून येतो आणि संगमेश्वरी छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी तिथं धुमश्चक्री होते त्यावेळी संभाजी महाराजांच्या बरोबर फक्त 300-400 भालाईत आहेत आणि अत्यंत विश्वासू काही माणसं आहेत. पण संख्याबळाचा विचार करता त्यांच्या 10 पट गनीम हा शत्रूच्याकडे आहे, शेख निजाम हैदराबादी याच्याकडे आहे. आणि मग त्या धुमश्चक्रीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी पकडू नये यासाठी म्हणून आपल्या छातीचा कोट करून लढणारा जो सेनानायक आहे ते आहेत महाळोजीराजे घोरपडे. महाळोजीराजे घोरपडे हे ज्यावेळी आपला देह ठेवतात, ज्यावेळी ते त्या ठिकाणी मरण पावतात, युद्ध रणांगणावरती ते ज्यावेळी पडतात, त्यानंतर मात्र छत्रपती संभाजी महाराजांना शेख निजाम हैदराबाद हा मुघली सरदार कैद करून हा घेऊन जातो. आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये जी अत्यंत दुर्दैवाची जी परिस्थिती निर्माण होते स्वराज्याच्या संदर्भात बोलत असतात. खरं तर प्रतिपद चंद्रलेख वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते हे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारं हे स्वराज्य सर्वसामान्य रयतेच्या हितासाठी आहे, त्या रयतेच्या कल्याणासाठी आहे. ही राजमुद्रा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं, जन्माला घातलेलं हे स्वराज्य इतक्यात महाराजांच्या मृत्यूनंतर केवळ 9 वर्षामध्ये ते झाकोळलं गेलं. जसं की सूर्याला ग्रहण लागावं आणि खग्रास या सूर्यग्रहणामध्ये पूर्णपणे सूर्य झाकोळला जावा आणि अंधार निर्माण व्हावा अशा स्वरूपाची परिस्थिती स्वराज्यामध्ये निर्माण झाली. आणि त्या कालखंडामध्ये एकंदरीत महाळोजी राजे यांच्या मृत्यूच्या वेळी, त्या झटापटीच्या वेळी तो प्रसंग असा आहे की त्यावेळी महाळोजी, त्याच्याबरोबर असणारा महाळोजींच्या बरोबर असणारा संताजी त्याचबरोबर असणारे बहिर्जी आणि मालोजी हे 2 बंधू आणि त्याचप्रमाणे खंडो बल्लाळ यांच्यासारखे, विठोजी चव्हाण यांच्यासारखे असणारे अत्यंत विशूर आणि विश्वासू तरुण असणारे हे सगळं सेनानायक. तिथं आपला इलाजच चालत नाही आणि मग आत्माहुती देणे आपल्या वडिलांनी तर दिलेली आहे आणि देण्यात काही पुढचा अर्थ नाही आणि म्हणून ते पुढं रायगडाकडे त्यांनी कूच केलं. बहुतेक त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्याची ही बातमी रायगडावरती त्यांनीच पोचती केली असेल. हा जो प्रसंग घडला तो 1 फेब्रुवारी 1689 या दिवशी, त्या प्रसंगी बादशाह औरंगजेबाची छावणी जी आहे ती अकलूज मुक्कामी. ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्याची बातमी ज्यावेळी औरंगजेबाच्या कानावरती येते किंबहुना मोगली छावणीमध्ये येते, त्यावेळी अकलूजमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मोगली छावणीमध्ये जल्लोष झाला आणि दुसरीकडे सबंध महाराष्ट्रामध्ये निराशेचा काळोख दाटला. सगळीकडं दुःखाची छाया पसरलेली अशा परिस्थितीमध्ये औरंगजेब बादशहानं आपली छावणी ही पुढच्या आदेशच दिलेले होते आपल्या हाताखालच्या लोकांना की भीमा इंद्रायणीच्या संगमावरती वडबुद्रुक या ठिकाणी ती छावणी हलवण्याचं काम चालू होतं. आणि त्या ठिकाणी त्यांना आदेश सोडले की छत्रपती संभाजी महाराजांना वडबुद्रुक या ठिकाणी भीमा इंद्रायणीच्या संगमावरती त्या ठिकाणी आणा. आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट ज्ञात आहे की छत्रपती संभाजी महाराजांची विटंबना करण्यात आली, त्यांना विदूषकाचा पोशाख घालण्यात आला, त्यांना उंटावरती उलट झोपवण्यात आलं, त्याचबरोबर संभाजी महाराजांचं विद्रुपीकरण करण्यात आलं आणि हाल करून छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगजेब बादशहानं तारीख 11 मार्च 1689 या गुढीपाडव्याच्या दिवशी जी वडू बुद्रुक या ठिकाणी भीमा इंद्रायणीच्या संगमावरती जी हत्या केली,
ही हत्या महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. आणि यामुळं पुन्हा महाराष्ट्र या दुःखद घटनेमुळे शहारून गेला. अत्यंत दुःखद अशा या घटनेमुळं आणि अत्यंत विस्मयकारक अशा स्वरूपाच्या या घटनेमुळं सबंध महाराष्ट्र दुःखाच्या अंधकारामध्ये बुडाला. आणि अशा अतिशय निराशेची परिस्थिती दाटून आलेली असताना पुढच्या कालखंडामध्ये औरंगजेब बादशाहचा मुख्य सेनानायक जुल्फिकार खान हा त्याचा काका आहे. हा जुल्फिकार खान अत्यंत शूर आहे, तो कडक शिस्तीचा आहे. हा जुल्फिकार खान याच्यावरती औरंगजेब बादशाह पुढे जबाबदारी सोपवतो. तो छत्रपती संभाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड हा किल्ला जिंकून घेण्याची जबाबदारी हा औरंगजेब जुल्फिकार खानावरती सोपवतो. मी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीलाच नमूद करतो की जुल्फिकार खान हा रायगड जिंकण्यासाठी म्हणून वेढा घालून बसतो आणि त्याची प्रचंड मोठी फौज किल्ल्याच्या सभोवताली त्याचा डेरा पडलेला आहे. त्याची फौज किल्ल्याच्या सभोवताली आहे. इकडं भीमा इंद्रायणीच्या संगमावरती फार मोठी 5-6 लाख एवढ्या प्रचंड फौजीच्या औरंगजेबाच्या सभोवताली त्याची छावणी पडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत निराशेचा काळ दाटून आलेला असताना, अत्यंत संकटामध्ये स्वराज्य गेलेलं असताना पुढच्या कालखंडामध्ये काही घटना घडून येतात. पण इथं एक महत्वाची गोष्ट नमूद करायची आहे, ती संताजीचा काळाचा एकंदरीत आढावा घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये असे संताजी घोरपडे यांचे 3 महत्वाचे कालखंड आहेत. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जालन्याच्या मोहिमेमध्ये ते होते, त्याचबरोबर ते पुढे बऱ्हाणपूरच्या मोहिमेमध्ये होते, त्याचबरोबर हंबीरराव मोहितेंच्या बरोबर ते पुन्हा कर्नाटक मोहिमेवरती. राजाराम महाराजांच्या कालखंडातले संभाजी महाराजांच्या कालखंडातले संताजी घोरपडे यांचे संदर्भ फारसे आढळून येत नाहीत. फक्त एका मोहिमेचे संदर्भ कोकणच्या मोहिमेवरती हंबीरराव मोहितेंच्या बरोबर त्यांनी गाजवला पराक्रम, एवढंच फक्त आढळून येतं. बाकीचा जो सगळा कालखंड आहे तो छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडामधला 1691 पासून छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून तो पुढं तो कालखंड आहे. आणि एकंदरीत हा जो कालखंड आहे तो प्रचंड वादळी अशा स्वरूपाचा काल. याचं सगळ्यात महत्वाचं कारण मराठ्यांचा राजा मारला गेला. पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे एक राजा मारला गेला म्हणून छत्रपती राजाराम महाराजांचं मंचकारोहण करण्यात आलं आणि दुसरा छत्रपती घोषित केला महाराणी येसूबाईंनी रायगडावर. तिथं मसलत जी झाली, आता पुढं काय करायचं जे धोरण ठरवायचं, पुढं आपण काय केलं पाहिजे. आणि म्हणून हे जे धोरण ठरलं, हे धोरण अत्यंत महत्वाचं आहे. इथं महाराणी येसूबाई यांच्याकडे असणारा विचारांचा पोक्तपणा आणि दूरदृष्टी, त्याचबरोबर मनाचा मोठेपणा आपल्या लक्षात येतो. छत्रपती संभाजी महाराजांची विधवा पत्नी महाराणी येसूबाई यांच्यावरती जी वैधव्याची कुऱ्हाड कोसळलेली होती, अशा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा त्या स्त्रीनं धीर धरलेला होता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या सुनेवरती विश्वास टाकलेला होता आणि काही अधिकार त्यांना दिले. त्यामुळं ही येसूबाई आपलं राज्य टिकलं पाहिजे, आपल्या पुण्यशील सासऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत शूर आणि पराक्रमी अशा संभाजी महाराजांच्या बलिदानानं निर्माण झालेलं हे स्वराज्य, वाढलेलं हे स्वराज्य संपता कामा नये, ते जिवंत राहिलं पाहिजे. यासाठी म्हणून स्वार्थ बाजूला ठेवते. खरं तर महाराणी येसूबाईंना त्याच वेळी ही गोष्ट शक्य होती की आपला 7 वर्षाचा मुलगा बाल शाहू राजा याला मंचकारोहण करायचं, त्याला राजगादीवरती बसवायचं आणि त्याच्या नावानं राज्य स्वतः हातात राज्यसूत्र घ्यायचे आणि पुढे राज्य चालू ठेवायचं. हे महाराणी येसूबाईंना शक्य असताना सुद्धा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि राजाराम महाराजांना त्या मंचकारोहण केलं, राज्याभिषेक केला आणि राजाराम महाराजांना पुढं मसलत दिली. पुढं काय करायचं तर त्यांनी रायगडामधून बाहेर पडायचं आणि कर्नाटकामध्ये जायचं. इथं शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम जर हाती घेतली नसती आणि दक्षिणेमध्ये जिंजी आणि परिसरामध्ये तामिळनाडूच्या त्या भूभागावरती जर स्वराज्य वाढवलं नसतं तर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम आणि स्वराज्य नावाची गोष्ट इथंच लुप्त झाली असते. छत्रपती राजाराम महाराज ज्यावेळी तिकडं दक्षिणेकडे जाण्याची मसलत दिली, हा जो कालखंड आहे अत्यंत धामधुमीचा अशा स्वरूपाचा काल. पण इथं जी महत्वाची घटना, एक ऐतिहासिक घटना घडून आलेली आहे आणि ही घटना अत्यंत तेजस्वी अशा स्वरूपाची घटना आहे. ही घटना सर्व परिचित आहे. आताच पवार सरांनी त्यांच्या माझी ओळख करून देत असताना प्रस्तावामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता की औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापण्याची ही जी घटना आहे ती अत्यंत महत्वाची घटना आहे. ती याच्यासाठी 5-6 लाखाची फौज असणारा औरंगजेब
भीमा इंद्रायणीच्या संगमावरती तळ ठोकून बसलेला औरंगजेब, त्याच्या छावणीला चोहोबाजूनी वेगवेगळे प्रकारचे संरक्षक अशा स्वरूपाची कडे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी चौक्या आहेत, नाके आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा लाल महालामध्ये तळ ठोकून बसलेला असताना आणि लोकांचा छळ करत असताना त्या थेट शाहिस्ते खानाच्या नरडीचा घोट घेण्याचा निश्चय केला. अत्यंत ज्याला हे इतिहासामध्ये हेरोइक डीड्स असं म्हटलं, अत्यंत रोमहर्षक अशा स्वरूपाचं, विस्मयकारक अशा स्वरूपाचं काम, महान काम करायचा निश्चय सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या शूर सेनानींनी केला. आणि त्यांनी आपली मोहीम आपल्या हातामध्ये ही मोहीम घेतली. ते आपल्या जवळ असणाऱ्या शंभू महादेवाच्या डोंगरामध्ये आले, शिखर शिंगणापूरच्या परिसरामध्ये. त्यांच्या बरोबर असणाऱ्या ज्या फौजा होत्या, यापैकी फक्त 2 ते 3 हजाराची फौज सेनापती संताजी घोरपडे यांनी आपल्या बरोबर घेतली आणि बाकीची फौज धनाजी जाधवांना दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी बारामती आणि हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये फलटण आणि बारामतीच्या परिसरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मुघलांचा समाचार घेण्यासाठी जा. आणि संताजी घोरपडे आपल्या बरोबर थोडेसे सैन्य घेऊन पुढे ते निघतात. जेजुरीला खंडोबाचं दर्शन घेऊन तो पुढे दिव्याच्या घाट ते उतरतात आणि दिव्याच्या घाटापासून पुढे आत्ताचा रस्ता तो पुण्याकडे जातो, त्याच्या उलट दिशेला पुढे ते संताजी आपल्या सैन्यानिशी गेले. पण वाटेत ज्या ज्या ठिकाणी औरंगजेब बादशहाच्या छावण्याच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या चौक्या होत्या, त्या चौक्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी असं भासवलं की आम्ही तुमची सेवा चाकरी करणारे आणि तुमचे सेवक आहोत. आम्ही चौकीवरती ड्युटीसाठी गेलेलो होतो किंवा आमचं काम बजावण्यासाठी गेलेलो होतो किंवा पहारे देण्यासाठी गेलेलो होतो, आता आम्ही परत आलेलो आहोत बदलीवरती. असं करत करत ते अंधाऱ्या रात्री हे साधारणपणे सप्टेंबर 1689 मध्ये त्या ठिकाणी औरंगजेबाच्या छावणीमध्ये ते घुसले. आणि छावणीमध्ये घुसल्यानंतर छावणीमध्ये एकच हलकल्लोळ निर्माण झाला. छावणीच्या अत्यंत मध्यभागी हा औरंगजेब बादशहा त्याचा प्रमुख डेरा होता, तिथपर्यंत संताजी गेला. पण काही इतिहासकार, काही कथाकार, काही कादंबरीकार सांगतात की औरंगजेब बादशाह कुराण शरीफ वाचत होता आणि म्हणून संताजीने त्याला सोडला. तर असं काही शक्य नाही, संताजीने त्याला सोडलाच नसता. काही इतिहासकारांच्या, काही लेखकांच्या मते औरंगजेब बादशहा हा या प्रसंगी त्यानं पोशाख बदलला आणि बेगमा घालतात तो पोशाख घातला आणि तो त्या गर्दीमध्ये इकडं तिकडं तो जीव वाचवण्यासाठी पळाला आणि तो त्यात वाचला. अंधार गुडूप आहे, पाऊस पडतोय, अत्यंत हलकल्लोळ निर्माण झाला. मुघलांना असं वाटलं की या छावणीमध्ये थेट मराठे घुसले आहेत म्हणजे ते संख्येनं प्रचंड असले पाहिजेत आणि प्रचंड मोठी घबराट त्या ठिकाणी निर्माण झाली. यशस्वीपणे त्या ठिकाणी त्यांनी हल्ला केला, प्रचंड मोठ्या प्रमाणात मुघलांची तसनस केली आणि मुघलांना कापून काढलं. पण संख्या थोडी होती आणि मुघलांची संख्या अफाट होती. त्याच वेळी औरंगजेबाच्या मुघली खरं तर औरंगजेबाचं त्यावेळेचं जे राज्य आहे ते अगदी आजचं पाकिस्तान आजचा असणारा सगळा उत्तर हिंदुस्थान, तिकडं बांगलादेश हा जो सगळा परिसर आहे, बंगाल वगैरे हा सगळा परिसर तो 22 सुभ्यांचा तो धनी आहे. प्रचंड मोठ्या परिसरावरती त्याचं राज्य पसरलेलं आहे. परंतु त्याचं एक शल्य आहे की दक्षिण हिंदुस्थान, दख्खन त्याला जिंकून घ्यायची होती आणि मग अखिल हिंदुस्थानचा स्वामी बनवून त्याला दिल्लीच्या मयूर सिंहासनावरून राज्य करायचं होतं, ही त्याची महत्वाकांक्षा होती. हा औरंगजेब त्या ठिकाणी आपल्या वडू बुद्रुकच्या छावणीमध्ये जीव मुठीत घेऊन तो कसा वाचला असेल तो त्यालाच माहित किंवा इतिहासालाच माहित. हा औरंगजेब वाचला ही गोष्ट खरी आहे, पण प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्या मुघलांनी हाय खाल्ली, जरब खाल्ली, भीती खाल्ली आणि त्या ठिकाणी त्याला दरारा निर्माण झाला. याच प्रसंगी विठोजी चव्हाण हा, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की विठोजी चव्हाण हा जो शूर सरदार आहे, हा विठोजी चव्हाण, बालोजी चव्हाण हा शिवाजी महाराजांच्या सहकार्याचा शूर सरदाराचा मुलगा आहे. हे विठोजी चव्हाण, बालोजी चव्हाण हे आपल्याजवळ असणाऱ्या तोंडले गावच्या तोंडले बोंडले हे जे गाव आहे इथं चव्हाण आहे. आणि हे विठोजी चव्हाण, संताजी घोरपडे, मालोजी घोरपडे आणि बहिरजी घोरपडे यांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला. खरं तर हा भीम पराक्रम म्हणावा लागेल. त्यानंतर ते पुढं त्या छावणीमधून आत घुसून बाहेर कशी यायची ही योजना तयार होती. ते सिंहगडाच्या रोखाने गेले आणि सिंहगडाकडून त्या ठिकाणी काही जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी विश्रांती दिली आणि काही सैनिक
त्या ठिकाणी सिंहगडावरती ठेवले आणि पुढे त्यांची जी पुढे वाटचाल आहे ती रायगडाला वेढा घालून बसलेला जो जुल्फिकार खान होता त्या जुल्फिकार खानावरती संताजी घोरपडे मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण करतो. पण त्यापूर्वी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहून गेला, तो म्हणजे त्या बहिरजी घोरपडे, मालोजी घोरपडे, संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी फार मोठं काम केलं. ते म्हणजे औरंगजेब बादशहा जो प्रचंड मोठ्या प्रमाणातला या आशिया खंडातला सर्वात मोठा स्वतःला आलमगीर समजणारा हा बादशहा शहनशाह औरंगजेब याच्या मुघली सल्तनतीचा दिमाग मिरवणारे जे सोन्याचे कळस होते ते त्याच्या मुख्य छावणीच्या डेऱ्यावरती होते. त्याचे तणाव या सरदारांनी कापले आणि ते मुख्य कळस, ते 2 कळस खाली कोसळले. ते कळस सेनापती संताजी घोरपडे, दानाजी जाधव, सेनापती संताजी घोरपडे, बहिरजी घोरपडे, मालोजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण आणि त्याबरोबर असणाऱ्या इतर शूर सैनिकांनी आपल्या बरोबर घेतले आणि त्यांनी पुढे कूच केलं. ते रायगडाला वेढा घालून बसलेल्या त्या जुल्फिकार खानाच्या वेळी ह्या जुल्फिकार खानाला मोठ्या प्रमाणामध्ये तसनच त्यांनी केली. कारण जुल्फिकार खानाकडे पण लाखभर फौज आहे आणि इतक्या मोठ्या फौजेला पराजित करणं ही गोष्ट अशक्यप्राय आहे. तथापि फक्त मुघलांना दरारा निर्माण करणं, भीती निर्माण करणं, धास्ती निर्माण करणं हाच हेतू त्यांचा आहे. आणि त्या जुल्फिकार खानाचे 5 हत्ती त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. वडू बुद्रुक या ठिकाणच्या औरंगजेबाच्या छावणीचे सोन्याचे कळस आपल्या बरोबर घेतले आणि ते थेट पन्हाळ्यावरती गेले. पन्हाळ्यावरती छत्रपती राजाराम होते आणि राजाराम महाराजांच्या कानी ज्यावेळी ही वार्ता पडली त्यावेळी राजाराम महाराजांना प्रचंड आनंद झाला, त्यांना उत्साह निर्माण झाला. राजाराम महाराजांनी यावेळी या 3 बंधूंना वेगवेगळ्या पदव्या दिल्या. खुद्द संताजी घोरपडे यांना ममलकत मदार ही पदवी दिली. ममलकत मदार म्हणजे साऱ्या मुलखाचा, साऱ्या राज्याचा आधार, ज्याच्यावर मदार आहे. तसा खांब असतो, तंबू असतो, त्याला खांब हा मदार त्याच्यावरती असते. तसा संताजी म्हणजे स्वराज्याचा, मुलखाचा आधार आहे असा त्याचा अर्थ आहे. ममलकत मदार ही पदवी दिली. दुसरा भाऊ जो हिंदूराव बहिर जे आहे त्याला हिंदूराव ही पदवी दिली आणि तिसरा जो मालू जे आहे त्याला ममलकत मदार ही पदवी. पण त्याचबरोबर जो चौथा विठोजी चव्हाण आहे जो आपल्या तालुक्यातला, आपल्या पासून जवळ असणाऱ्या तोंडले गावचा आहे, त्या विठोजी चव्हाणाला हिम्मत बहादर ही पदवी दिली. कारण लाखोंची फौज असणाऱ्या मुघली फौजेमध्ये जायचं, घुसायचं आणि त्या ठिकाणी तलवार गाजवायची गोष्ट वाटली तितकी सोपी नव्हती. एक प्रकारे मरणाच्या दारात त्यांनी प्रवेश केलेला होता. तिथून ते सही सलामत बाहेर आलेले होते. म्हणून हिम्मत बहादर ही पदवी त्या विठोजी चव्हाणांना त्या ठिकाणी. पुढच्या कालखंडामध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे सुद्धा मुघली सरदार वेगवेगळ्या, औरंगजेब वेगवेगळ्या सरदारांना पुढे पाठवतात आणि पुढे पाठवत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात औरंगजेब बादशहा छत्रपती संभाजीला मारलेला आहे, ठार केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता राजाराम फक्त मारला की हे स्वराज्य संपुष्टात येईल असं त्याची एक आडाख होती. हा 1689चा काल. 1687च्या दरम्यान तो 1681 दरम्यान तो स्वराज्यामध्ये आक्रमण करण्यासाठी आला. 9 वर्ष संभाजी महाराजांच्या बरोबर त्याचा लढा चालला. स्वराज्य त्याला जिंकता आलं नाही. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की जो औरंगजेब बादशहा आपल्यावरती प्रचंड मोठा करोडोंचा खजिना घेऊन आला होता, जो औरंगजेब बादशहा आपल्या बरोबर येताना प्रचंड मोठा धान्याचा साठा घेऊन आला होता, दारुगोळ्याचा साठा घेऊन आला होता, शस्त्रास्त्रांचा फार मोठा साठा घेऊन आलेला होता आणि करोडोंचा खजिना घेऊन आलेला हा औरंगजेब बादशहा, त्याच्या विरोधामध्ये दक्षिणेतल्या सत्ता ह्या विशेषतः विजापूरची आदिलशाही आणि गोळकोंडीची कुतुबशाही पत्त्याचे बंगले कोसळले तशा कोसळल्या. केवळ एकच वर्षामध्ये 1686 ते 1687, सप्टेंबर 1686 पासून सप्टेंबर 1687 पर्यंत 1 वर्षाच्या कालखंडामध्ये शेकडो वर्षांची परंपरा असणारी आदिलशाही आणि शेकडो वर्षांची असणारी कुतुबशाही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. पण नुकतंच शिवाजी महाराजांनी जन्माला घातलेलं हे स्वराज्य औरंगजेब बादशहाला जिंकता आलं नाही. हे विशेष या ठिकाणी लक्षात घेण्याची गोष्ट आहे. खरं तर कुतुबशाहीने आदिलशाही एवढं मोठी परंपरा आणि मोठं सामर्थ्य इथं नव्हतं. पण इथं एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे स्वातंत्र्य प्रेम आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांच्या मध्ये निर्माण केलेली ही जी स्वातंत्र्याची प्रेरणा होती, त्या प्रेरणेच्या जीवावरच आपल्या जीवावर उदार होऊन लढणारी ही माणसं, महाराजांनी निर्माण केलेली माणसं, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानं शहारून गेलेली ही माणसं आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या उरात भरलेला हा जो शौर्य आणि पराक्रमाचा वारसा त्या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि त्यामुळेच ते लढत. हा जो सगळा कालखंड आहे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निराशेचा काळ,
या अत्यंत अंधारलेल्या काळोखा रात्रीमध्ये ज्याप्रमाणे एखादी विद्युलता चमकते आकाशामध्ये, ज्यावेळी विद्युलतेचा विजेचा कडकडाट होतो आणि काही क्षणासाठी का होईना अंधाराचा पराभव होतो, अंधार नष्ट होतो काही क्षणासाठी का होईना, तद्वत छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर झालेल्या अंधाऱ्या किर्र काळोख्या रात्री संताजी घोरपडे यांच्या या पराक्रमामुळे काही क्षण का होईना उजेड निर्माण झाला, एक आशेचा किरण निर्माण झाला. आता आम्ही शत्रूशी लढू शकतो हा इशारा औरंगजेब बादशहाला दिला. आम्ही मराठी आहोत आणि आम्ही जिवंत आहोत, आम्ही तुझ्या नरडीपर्यंत येऊ शकतो हा इशारा औरंगजेब बादशहाला देण्याचं महान धाडस सेनापती संताजी घोरपडे यांनी केलं. खरं तर सेनापती पद त्यांना नंतर मिळालेलं आहे, परंतु संताजी घोरपडे यांना जोडलेलंच नाव आहे ते सेनापती, म्हणून ते सातत्यानं उच्चार होत असताना सेनापती सेनापती असा उल्लेख. या महान संकटामध्ये पुढच्या कालखंडामध्ये त्या पन्हाळगडावरून छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडं आणखी मुघल औरंगजेब बादशाह आपले सैनिक पाठवतोय. अशा वेशांतर साधू बैराग्याचा कधी वेश घालतायत, तर कधी वेगवेगळ्या सातवारड्याचा वेश असेल, वेगवेगळ्या फकीरांचा वेश असेल, वेगवेगळे वेश ते परिधान करतायत आणि आपल्या काही सहकार्यांच्या बरोबर आणि त्यांच्या पाठीमाग मुघलांच्या फौजा धावतायत. फक्त राजाराम महाराज ते कोणते आहेत हे कळायला मार्ग, अशी परिस्थिती निर्माण झाली. औरंगजेब बादशहानं तो जो मार्ग आहे, मार्गामध्ये छत्रपती राजाराम महाराज ज्यावेळी पुढे जात आहेत त्यावेळी राजाराम महाराजांच्या माग या शत्रूचं सैन्य त्या ठिकाणी लागलं. पण बिदनूरचा प्रदेश तिथं आहे. या बिदनूरची राणी चन्नमदेवी ही एक तिथली राणी आहे आणि तिला शिवाजी महाराजांची प्रचंड आदराची भावना होती. शिवाजी महाराजांनी तिला मदत केली होती, सहकार्य केलेलं होतं आणि त्याची कृतज्ञता तिच्या मनामध्ये होती. ज्यावेळी संभाजी महाराज हे अत्यंत वाईट कालखंडामध्ये आपल्या राज्यामधून पुढे चाललेले आहेत, ती गोष्ट तिच्या कानावर येते, त्यावेळी ती बिदनूरची राणी चन्नमदेवी ही संभाजी महाराजांना संरक्षण देते आणि ती आपल्या राज्यातून पुढे जिंजीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते. आणि याचा प्रचंड राग आणि संताप हा औरंगजेब बादशहाला आहे. हा त्याचा जो संताप आहे हा आपण सहजपणे गृहीत धरू शकतो, त्याला असं वाटणं हे साहजिक आहे. आणि मग या कालखंडामध्ये दुसरी एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली की त्या काळामध्ये आत्ताच्या सारख्या आधुनिक अशा स्वरूपाची विश्वसनीय साहित्य निरोप देण्याची गोष्टी नव्हत्या. आणि म्हणून त्यावेळी एक महत्वाची घटना अशी घडून आली की महाराणी येसुबाईंच्या कानावरती ज्या गोष्टी आल्या त्या महाराणी येसुबाईंच्या कानावरती एक खोटी अशा स्वरूपाची बातमी येऊन धडकली आणि ती म्हणजे तुंगभद्रेच्या काठी छत्रपती राजाराम महाराज हे मुघलांच्या हाती लागलेले आहेत आणि मुघलांनी छत्रपती राजाराम महाराजांना कैद केलेलं आहे. ही अत्यंत खोटी परंतु एक प्रकारची धक्कादायक बातमी हे रायगडावरती येऊन धडकली आणि या बातमीनं मात्र उरलं सुरलं अवसान घालण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणि अशा वेळी खरं तर राजाराम महाराज हे कुणी पकडलेले नव्हते, ते पलीकडे निघालेले होते. तुंगभद्रेच्या वेळी मुघल त्यांच्या पलीकडच्या बाजूला होते. तुंगभद्रेमध्ये उड्या टाकून त्या ठिकाणून पोहत पोहत ते पलीकडे गेले आपल्या सहकार्यांच्या बरोबर. त्यामुळे शत्रूंचा पाठलाग थांबला, नाही तर छत्रपती राजाराम महाराज तिथंच कैद झाले असते आणि पुढे ते गेले. आणि या दरम्यान त्यांच्या बरोबर त्या राजाराम महाराजांच्या बरोबर मालोजी, ज्यांना अमीरुल उमराव हा किताब मिळाला होता आणि दत्तवाडच्या परिसरामध्ये अजूनही अमीरुल उमराव मालोजी घोरपडे यांचे वंशज आजही तिथे राहतात. ऍडव्होकेट गुलाबराव घोरपडे यांचे वंशज आजही तिथे 12 वंशज आहे. तेव्हा तिथून ते पुढे निघाले. परंतु या सगळ्या झटापटीमध्ये मालोजी घोरपडे मुघलांच्या कैदेत पडले आणि त्यांना ठार करण्यात आलं. आणि पुढं छत्रपती राजाराम महाराज हे आपल्या मोजक्या सैनिकांनी पुढे ते जिंजीपर्यंत जाऊ. पण मागे जी घटना घडते ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे की राजाराम महाराजांच्या कैदेची खोटी बातमी रायगडावरती येऊन धडकते आणि त्यामुळे मात्र अत्यंत निराशा पसरते पुन्हा एकदा. आणि मग त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज ही आता पकडलेले आहेत, त्यांचं शेवट ठरलेला आहे. तेव्हा आता आपण आपल्याला इज्जतीनं अब्रूनं वागवलं जावं. महाराणी येसुबाईंचा धीर खचला आणि त्यांनी किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्याचं ठरवलं. त्यांनी जुल्फिकार खानाशी वाटाघाटीची बोलणी केली आणि वाटाघाटीची बोलणी करून त्यांनी सांगितलं की आता आम्हाला इज्जतीनं
अब्रून वागवणार असाल तर किल्ला तुमच्या स्वाधीन करतो. जुल्फिकार खानानं तो शब्द दिला. औरंगजेब बादशहा हा किती जरी क्रूर असला तर त्याच्याकडे एक गुण होता, तो म्हणजे इतर सुलतानांच्या प्रमाणे त्याचं चारित्र्य हे विवत्स नव्हतं किंवा तो चारित्र्याच्या बाबतीत जपणारा होता. ही गोष्ट त्याची थोडीशी सकारात्मक आपण म्हणूया. तथापि महाराणी येसूबाईंना आणि बादशाहू, महाराणी येसूबाई बादशाहू हे आपल्या बादशाहूला घेऊन महाराणी येसूबाईंनी स्वतःला मुघलांच्या स्वाधीन केलं आणि राजधानी रायगड हा मुघलांच्या ताब्यात. इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला नमूद करायची आहे, ती म्हणजे मराठ्यांच्या बाजूची कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र उपलब्ध नाही. हे सगळ्यात महत्वाचं कारण जुल्फिकार खानानं रायगड ज्यावेळी ताब्यात घेतला, त्यावेळी रायगड ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांचं 32 मन तोळ्याचं 32 मन सोन्याचं सिंहासन ताब्यात घेतलं, ते फोडलं, ते ताब्यात घेतलं, तिथं असणारा खजिना ताब्यात घेतला, तिथं असणाऱ्या सर्व गोष्टी मुघलांच्या मालकीच्या झाल्या, काही हरकत नव्हती. पण एक गोष्ट फक्त त्या ठिकाणी जुल्फिकार खानानं करायला नको होती, आणि ती गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा जो दफ्तरखाना होता, जो सगळं कागदपत्र होती, ते सर्व रेकॉर्ड जुल्फिकार खानानं तो कागदपत्रांचा दफ्तरखाना हा पेटवून दिला. मराठ्यांचा इतिहास, कागदपत्र आधार तोच पेटवून दिला गेला. अर्थात पुढं वेगवेगळ्या घराण्यांच्या मध्ये जे कागदपत्रांच्या प्रती गेलेल्या होत्या, पत्रांच्या प्रती गेलेल्या होत्या, त्या कुठेतरी एखाद दुसरा टक्का सापडतो, बाकी सगळे नष्ट झालेले आहेत. आणि त्यामुळं कागदपत्रांच्या अभावी मराठ्यांचा इतिहास मांडणं, जरी तो कितीही तेजस्वी असला, जरी तो कितीही शौर्याचा असला, जरी कितीही पराक्रमाचा असला, तरी तो आपल्याला धाडसानं मांडता येत नाही, कारण त्यात कागदपत्र कमी आहे. आज जो सेनापती संताजी घोरपडेचा किंवा मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचा जो इतिहास आहे, तो इतिहास उजेडात येतो तो मुघलांच्या बाजूनं असणाऱ्या परंपरेमुळे. मुघलांच्याकडं वेगवेगळ्या भागामध्ये अखबारात प्रकाशित व्हायचं, कुठं कुठं काही काही घटना घडल्या, त्या घटना दररोज लिहून तो अधिकारी संबंधित त्याच्या वरच्या परगण्याच्या वरचा सुर्याच्या वरचा औरंगजेबाच्या छावणीपर्यंत महत्वाचे पेपर त्या ठिकाणी जायचे. आणि मुघल दरबाराची कागदपत्रे म्हणून आजही जशीच्या तशी कागदपत्र आपल्याला पाहावयास मिळतात. शेकडो वर्षांची कागदपत्र जतन करून ठेवण्याची मुघलांच्याकडे चांगली परंपरा होती, आणि त्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या कागदपत्रामधून मराठ्यांचा इतिहास उजेडात येतो, हे दुर्दैवानं म्हणावं लागतं. कारण आपल्याकडं इतिहास, मराठ्यांनी इतिहास घडवला पण इतिहास लिहिला नाही, ही आपल्याकडे दुर्दैवाची गोष्ट आहे. आजही आपण वेगवेगळी माणसं वेगवेगळे महत्वाचे कामं करत असतात, आणि मोठमोठी कामं करणारी माणसं त्याचं रेकॉर्ड लिहून ठेवत नाही. खरं तर प्रत्येकाने आपलं रेकॉर्ड लिहून ठेवलं पाहिजे. आपल्या घराच्यासाठी सुद्धा आपण महत्वाचे आहोत, आपली डायरी ही सुद्धा महत्वाची आहे. औरंगजेब बादशाहची ते जे अखबारात निघत त्यामधून मराठ्यांचा इतिहास हा उजेडात येतो. याच्या संदर्भामध्ये पुढच्या कालखंडामध्ये त्या बिदनूरच्या राणीवर राजारामाला मदत केली म्हणून औरंगजेब बादशाह, सर्जा खान, जान निसार खान आणि मतलब खान या 3 सरदारांच्या हाताखाली प्रचंड मोठी फौज देऊन, प्रचंड मोठं युद्ध सामुग्री देऊन, शस्त्रास्त्र देऊन आणि खजिना आणि धनधान्य देऊन त्या बिदनूरच्या राणीचा समाचार घेण्याचा आदेश औरंगजेब बादशाह, जान निसार खान, मतलब खान आणि सर्जा खान यांना दिला. पण ज्यावेळी हे 3 सरदार, औरंगजेबाचे मुघली सरदार, त्या बिदनूरच्या राणी चन्नम्मादेवीवरती आक्रमण करण्यासाठी निघाले, त्यावेळी त्यांना संताजी घोरपडेने वाटेतच अडवलं आणि त्यांच्यावरती वीज कोसळावी अशा स्वरूपाचं आक्रमण केलं. आणि या आक्रमणामुळं त्या 3ही खानांची, मुघली सरदारांची प्रचंड मोठा पराभव सेनापती संताजी यांनी घोरपडे यांनी केला नोव्हेंबर 1689. म्हणजे लक्षात घ्या, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही 11 मार्च 1689 ची आहे. त्यानंतर लगेच म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये या कालखंडामध्ये पुढच्या रायगड राजधानी रायगड पडते. पण 3 नोव्हेंबरला राजधानी रायगड पडते. पण त्याच्याही अगोदर या 3 मुघली सरदारांची तसनस आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात पराभव करण्याचं महान काम या सेनापती संताजी घोरपडे यांनी केलं. रायगडाचा पाडाव करणारा आणि त्याच रायगडाचा पाडाव झाल्यानंतर पुढच्या कालखंडामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद करणारा जो शेख निजाम हैदराबादी होता, हा शेख निजाम हैदराबादी त्याला मोठं काम केल्यामुळं औरंगजेब बादशहानं जी पदवी दिली होती ती मुकर्रब खान ही पदवी दिली होती. हा मुकर्रब खान हा सुद्धा संताजी घोरपडेच्या डोळ्यासमोर होता आणि एक ना एक दिवस मुकर्रब खानानं
मुकर्रब खानाला त्याच्या कृत्याचा धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही, अशा स्वरूपाचं धोरण संताजी घोरपडे यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. आणि या मुकर्रब खानाला सुद्धा प्रचंड जखमी आणि जायबंदी करून टाकलं. आणि मुकर्रब खान हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विपन्न अवस्थेत करून टाकला. मुकर्रब खानाचा पराभव केला आणि त्यामुळं पुन्हा एकदा म्हणजे एकामागून एक विजय संताजी मराठ्यांच्या बाजूने प्राप्त करत चाललेला आहे. आणि मुघलांनी संताजीची हाय खाल्लेली एक प्रकारे मराठ्यांची हाय ह्या मुघलांनी खाल्लेली. या अत्यंत कठीण परिस्थिती मी तुम्हाला मागे सांगितले की निराशेच्या काळोख्या रात्री विद्युलता चमकावी आणि काही क्षणांसाठी अंधार दूर व्हावा, अशा स्वरूपाची परिस्थिती संताजी घोरपडेंच्या या पराक्रमानं पुढं अशी परिस्थिती निर्माण होते की संताजीच्या या पराक्रमामुळे मुघलांच्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण. आणि एप्रिल 1690 मध्ये कोल्हापूरच्या युद्धामध्ये रुस्तुम खान, सर्जा खान याच्यावरती सुद्धा प्रचंड मोठा विजय सेनापती संताजी घोरपडे यांनी मिळवला. या संकट काळामध्ये सेनापती संताजी घोरपडे यांनी गाजवलेला जो पराक्रम आहे, या पराक्रमाचं वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीमध्ये तयार झालेला रामचंद्रपंत अमात्य हा जो मुत्सद्दी आहे, हा मुत्सद्दी एका पत्रामध्ये वर्णन करतो की राजश्री संताजी बिन महाळोजी घोरपडे सेनापती सरलष्कर यांशी राजश्री छत्रपती स्वामी म्हणजे राजाराम महाराज कर्नाटकात जाते समयी. खरं तर दक्षिण भारताला त्या काळामध्ये कर्नाटक म्हणायची प्रथा होती. त्यामुळं जरी ते जिंजीकडे वेलुपुरम जिल्ह्यामध्ये तामिळनाडूमध्ये गेलेले असले तरी सुद्धा कर्नाटकात जाते समयी या प्रांते ठेवून गेले होते. त्या पत्रामध्ये रामचंद्रपंत अमात्य सांगतो, पुढे लिहितो, त्या समयी इकडे गनिमाची बहुतच धामधूम होऊन कुल देश आणि दुर्गे नष्ट झालेली होती आणि राज्यामध्ये काही अर्थ उरला नव्हता. या पत्रातलं हे वाक्य फार महत्वाचं आहे. रामचंद्रपंत अमात्य या वाक्यामध्ये लिहितो, राज्यामध्ये काही अर्थ उरला नव्हता, कुल मराठे याही इमानास खता करून गनिमांकडे गेले. याही म्हणजे अशाही परिस्थितीत संताजीनं राजश्रीच्या पायाशी बहुतच एकनिष्ठता धरून इमानास खता न करिता जमाव करून शेख निजाम, सर्जा खान, रणमस्त खान, जान निसार खान ऐसे उमदे वजीर बुडवले. जागा जागा गनिमास कोडगा घालून नेस्तनाबूत केला आणि देश सोडवला. राज्य रक्षणतेच्या कामास असाधारण श्रम केले. औरंगजेबास दहशत लावली. पुढे कित्येक स्वामी कार्याचे ठाई हिंमत धरी जाती. हे जे पत्र आहे फार महत्वाचं, कारण औरंगजेबानं आणि मुघलांनी मराठ्यांचं नीतिधैर्य खच्ची केलेलं होतं. खरं तर 100 माणसं 1000 सैनिकाची लढू शकतात, 10 माणसं 100 सैनिकाची लढू शकतात जर नीतिधैर्य असेल तर. आणि जर ते नीतिधैर्य नसेल, जर ते साहस नसेल, जर ते धाडस नसेल तर 10 सैनिक किंवा 100 सैनिक 10 सैनिकांच्या समोर सुद्धा काही करू शकत नाही. त्यामुळं मराठ्यांच्या बाजूला आत्मविश्वास पैदा करण्याचं काम, धाडस पैदा करण्याचं काम आणि या उलट शत्रूच्या बाजूला दरारा, दहशत आणि भीती किंवा औरंगजेबास दहशत लावलेली हे जे वाक्य आहे फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळं या आता त्या कालखंडामध्ये औरंगजेबानं स्वतःच्या बापजादेची दौलत असल्याप्रमाणे इथल्या मराठी लोकांची एक वीक पॉइंट त्याला माहित होता, कच्चा दुवा त्याला माहित होता. इथले लोक मोठ्या प्रमाणात लोभी आहेत. कशाला तर ते वतनासाठी ते काहीही करतील. वतनासाठी ते एकाचा प्राण घेतील प्रसंगी. वतनासाठी काहीही करणाऱ्या लोकांना त्या औरंगजेबानं आपल्या बाजूला ओढून घेण्याचा सपाटा लावलेला होता. याही परिस्थितीमध्ये तो लिहितो रामचंद्रपंत अमात्य, याही परिस्थितीमध्ये कुल देश सोडविला आणि राज्य रक्षणतेच्या कामास असाधारण श्रम केले. या एकंदरीत कालखंडामध्ये स्वराज्याचा मामला हा थाटत चालला. एकंदरीत स्वराज्य मावळलं की काय, कारण एकीकडं स्वराज्याचा छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं, छत्रपती संभाजी महाराजांना ठार केलं गेलं, हालहाल करून त्यांची हत्या करण्यात आली. स्वराज्याची महाराणी येसुबाई आणि राजपुत्र युवराज शाहू हे शत्रूच्या कैदेत पडले. राजधानी रायगड शत्रूच्या ताब्यात पडले. अनेक सरदार की जे शूर होते, पराक्रमी होते, परंतु ते वतनाच्या लोभानं शत्रूला जाऊन मिळाले, औरंगजेबाला जाऊन मिळाले. स्वराज्याचा जो खजिना होता तो रिकामा पडलेला होता. किल्ल्यावर असणारे अंबारखाने, धान्याची कोठार रिकामी पडलेली होती. दारुगोळ्याची कोठार रिकामी पडलेली आहेत. पैशाचा अभाव प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे.
शस्त्रास्त्र नाहीत, अशाही परिस्थितीमध्ये शत्रूला जरब निर्माण करणं आणि आम्ही जिवंत आहोत हा इशारा देणं ही फार महत्वाची गोष्ट सेनापती संताजी घोरपडेंच्यामुळेच या ठिकाणी स्वराज्य अस्तित्वात राहू शकलं. कठीण कालखंडात, अत्यंत अवघड कालखंडामध्ये संताजी घोरपडे यांनी गाजवलेले पराक्रम आणि औरंगजेबास दहशत लावली ही जी महत्वाचं हे जे वाक्य आहे ही गोष्ट फार महत्वाची. पुढे तो जो औरंगजेब बादशाह या नंतरच्या कालखंडामध्ये तो अकलूजला मुक्कामी परत त्या ठिकाणी आला. अकलूजवरून परत तो लवंगला मुक्कामी गेला, तो वेळापूरला मुक्कामी गेला. पुढच्या कालखंडामध्ये तो कुरवली, काशेगाव वगैरे मुक्काम करीत करीत तो ब्रह्मपुरीला गेला. आपल्या जिल्ह्यातले हे सगळे ठिकाण आहे. त्यात ब्रह्मपुरी ज्यावेळी तो आला, अकलूजला तो ज्यावेळी परत आलेला होता त्या कालखंडामध्ये महाराणी येसूबाई आणि बाल शाहू हे सुद्धा त्याच्या बरोबर होते. म्हणजे अकलूजच्या इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. पुढच्या कालखंडामध्ये आपल्या परिसरामध्ये ही जी ऐतिहासिक घटना घडामोडी घडलेल्या आहेत, पुढे मी त्या प्रसंगाकडे मी येणार. आपल्या परिसरामध्ये ह्या ज्या घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत या घटनांच्या घडामोडींच्या मध्ये प्रमुख घटना ती म्हणजे लुत्फुल्ला खान हा एक शूर सरदार आहे. आणि हा शूर सरदार हा याच्यावरती जबाबदारी सोपवली की संताजीचं पारिपत्य कर, कारण संताजी खटावच्या परिसरामध्ये आपल्यापासून जवळ पण म्हसवडच्या परिसरामध्ये. पण दरम्यानच्या काळात ज्यावेळी हा लुत्फुल्ला खान आपल्याकडं मोठी फौज घेऊन, प्रचंड मोठा खजिना घेऊन आणि मोठा धनधान्य आणि तोफखाना बरोबर घेऊन हा ज्यावेळी घाटामधून तो पश्चिमेकडे निघालेला आहे, चढ चढून निघालेला आहे. पिलीवचा घाट आपल्या परिसरांना बहुतांश आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे की पिलीव पासून धुळदेव आणि तिथून पुढे म्हसवडकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये लुत्फुल्ला खान हा जो मुघली सरदार आहे तो ज्यावेळी पश्चिमेकडे खटावकडे जातो आहे त्यावेळी त्या लुत्फुल्ला खानाला नामोहरम करण्याचं काम सेनापती संताजी घोरपडे गनिमित तंत्राच्या माध्यमातून करतात. त्या ठिकाणी आज जरी आपण गेलो तर त्या ठिकाणी असं लक्षात येतं की पूर्व पश्चिम असणारा वाट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला दक्षिण उत्तर पसरलेल्या खोल खोल दऱ्या आहेत, तिथं झाडी पण. त्या वेगवेगळ्या दऱ्यामध्ये संताजी घोरपडे आपल्या सैनिकांच्या वेगवेगळ्या तुकड्या करतात आणि वेगवेगळ्या तुकड्या कधी त्या लुत्फुल्ला खानाची फौज पिलीवकडून पुढे ज्यावेळी निघते त्यावेळी संताजी घोरपडेची पहिली तुकडी येते ती शेपटीकडच्या भागावरती आक्रमण करते. लुत्फुल्ला खानाची सगळी फौज त्या बाजूला आक्रमण शत्रूचा पाठलाग करण्यासाठी तसनच करायचे आणि लगेच माघार घ्यायची. त्यामुळे त्यांना असं वाटलं की हे 100-200 लोक आहेत आणि त्यांना पकडून ठार करू म्हणून तिकडे ते पळाले. तोपर्यंत तोंडाकडच्या बाजूला पश्चिमेकडच्या बाजूला दुसरी तुकडी यायची आणि शत्रूवरती आक्रमण करायचं. आता तिकडे जावं तोपर्यंत मधली दक्षिण बाजूने एक तुकडी यायची, उत्तर बाजूने एक तुकडी यायची. मोठ्या प्रमाणामध्ये एकच हल्लोपल्लो निर्माण झाला. इतिहासामध्ये याचे दाखले. औरंगजेब बादशाहचा हा जो लुत्फुल्ला खान आहे त्याची प्रचंड फट फजिती सेनापती संताजी घोरपडेंनी आपल्या जवळ असणाऱ्या पिलीवच्या घाटामध्ये केली. या परिसरामध्ये ही घटना 1690च्या सुमारास घडून आली आणि 1691च्या सुरुवातीला छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीमध्ये जाऊन आपलं स्वतंत्रपणे स्वराज्य स्थापन त्या ठिकाणी घोषित केलं, स्वतःला राजा आणि त्या ठिकाणी स्वतःचं अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं आणि त्याचबरोबर तिथं राजधानी स्थापन केली. जिंजी आज तामिळनाडूमध्ये विलुपुरम जिल्ह्यामध्ये सेंजी नावाचा तालुका आहे. त्या ठिकाणी असणारा जिंजी नावाचा जो किल्ला आहे तो किल्ला राजगिरी, चांद्रायणगिरी आणि कृष्णगिरी या 3 किल्ल्यांचा मिळून प्रचंड मोठा अजस्त्र अशा स्वरूपाचा किल्ला आहे. आणि त्या किल्ल्यामध्ये राजाराम महाराजांनी आपली विधवा बहीण अंबिकाबाई जी हरजीराजे महाडिकांची पत्नी होती त्या हरजीराजे महाडिकांच्याकडून त्यांचं निधन नुकतंच सप्टेंबर 1691 झालं. पण त्या आपल्या बहिणीकडून राज्यकारभाराची सूत्र राजाराम महाराज हातात घेतात आणि स्वराज्याचं एकंदरीत उद्ध्वस्त झालेलं स्वराज्य, मावळू पाहणारं स्वराज्य, संपुष्टात येऊ पाहणारं स्वराज्य आणि आता स्वराज्य काही अस्तित्वात राहत नाही आणि स्वराज्यामध्ये आता राजारामांच्या किंवा मराठ्यांच्या राज्यामध्ये राहण्यात काही सेवा चाकरी करण्यात काही अर्थ नाही अशा स्वरूपाची भावना ज्या मराठी सरदारांच्या मध्ये निर्माण झालेली होती आणि त्या भावनेपोटी आणि वतनाच्या लोभापोटीचे औरंगजेबाला जाऊन मिळालेले होते. त्यामुळं त्यांना असं वाटू लागलं पुढच्या कालखंडामध्ये की स्वराज्याचा मामला थाटत चाललेला आहे, स्वराज्य पुन्हा एकदा जिवंत राहत आहे आणि मुघलांच्याकडून मराठे शिकस्त खाण्याच्या ऐवजी मराठ्यांच्याकडून मुघलांच्यावरती प्रचंड आघात होत आहेत आणि त्यांचेच मोठमोठे पराभव होत आहेत. स्वराज्य आता बुडत नाही, स्वराज्य आता संपत नाही अशा स्वरूपाचा आशावाद निर्माण झाला आणि वावर हिऱ्याचे पांढरे असतील
किंवा नागोजी माने असतील, हे मुघलांच्या बाजूला गेलेले पुन्हा 1691 मध्ये स्वराज्यामध्ये दाखल झाले. अनेक सरदार असे की जे स्वराज्यामध्ये पुन्हा दाखल झाले. पुढच्या कालखंडामध्ये मुघली लष्कराची जी औरंगजेब बादशाह स्वस्त बसणारा नव्हता. त्यानं राजधानी रायगड जिंकणारा जो जुल्फिकार खान हा यशस्वी अशा स्वरूपाचा सेनानायक आहे, त्याच्यावर पुन्हा जबाबदारी सोपवली की तू जिंजीला वेढा घाल आणि छत्रपती राजाराम महाराजांना कैद कर. जसं छत्रपती संभाजी महाराणी येसुबाईला कैद केलं तसं राजधानी रायगड जशी जिंकली तशी जिंजी जिंकून ही जबाबदारी जुल्फिकार खान अंगावरती घेऊन तो दक्षिणेकडे निघाला. आणि दक्षिणेकडे ज्यावेळी तो निघाला त्यावेळी त्या दक्षिणेकडे जात असताना त्याच्यावरती सातत्यानं हल्ले करण्याचं काम संताजींनी केलं. पण त्याची फौज मोठी होती. बऱ्याचदा मुघली दप्तरामध्ये मुघली संदर्भामध्ये असं दिसून येतं की आम्ही संताजीचा पराभव केला, संताजी पळून गेला. अर्थात तो त्याच्या गनिमी युद्ध तंत्राचा भाग होता आणि गनिमी युद्ध तंत्रामुळेच तो पळून गेला, त्याचा पराभव केला असं मुघली इतिहासकार लिहून ठेवतात. खरं तर त्याचा पराभव केला तो खरं तर तो त्या संपायलाच पाहिजे होता, परंतु तो पुन्हा पुन्हा हल्ला करतो याचा अर्थ ते त्याचा गनिमी युद्ध तंत्राचा भाग होता. आणि पुढं तो ज्यावेळी जुल्फिकार खान जिंजीला वेढा देऊन बसतो त्यावेळी त्याची जी रसद ब्रह्मपुरीच्या छावणीमधून आपल्याजवळ असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये ब्रह्मपुरी आहे, 10-11 वर्ष त्या ठिकाणी औरंगजेब बादशाहची छावणी आहे आणि तिथून संबंध त्याचं जे मुघली साम्राज्य पसरलेलं आहे त्याचा राज्यकारभार तो तिथून करतो. त्या अर्थानं अकलूज ही काही दिवस त्याची राजधानी होती. वेगवेगळी ठिकाणी तिथूनच त्याचा राज्यकारभार चालत होता. आणि पुढच्या कालखंडामध्ये संताजी घोरपडे हे ज्यावेळी जुल्फिकार खानाकडं इथून या आपल्या ब्रह्मपुरी पासून ज्यावेळी दक्षिणेकडं जुल्फिकार खानाकडं किंवा जिंजीला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानाच्या सैनिकांच्या साठी ज्यावेळी रसद घेऊन जात असत वेगवेगळे सैनिक, त्यावेळी रसद मारण्याचं काम संपलं. तर परिणाम असा होत असेल की सैनिकांची रसद मारल्यामुळे सैनिकांना तिथं पैसा अडका कमी पडत असेल, त्याचबरोबर धनधान्य संपून जात असे, सैनिकांची उपासमार होत असे. वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि वेगवेगळे ज्याला आपण गनिमी युद्ध तंत्राची वेगवेगळी सूत्र वापरून सेनापती संताजी घोरपडेने औरंगजेब बादशाहच्या मोठमोठ्या सरदारांना नामोहरम केलेलं आपल्याला दिसून येतं. संताजी घोरपड्यांचा पूर्व 1695 मध्ये जो एक मोठा पराक्रम आहे त्याच्या अगोदर 1693 दरम्यान काहीतरी बेबना होऊन त्यांना 1693 दरम्यान सेनापती पदावरून दूर केलं, परंतु पुन्हा त्या पदावरती राजाराम महाराजांनी बसवलं आपल्याला दिसून. जानेवारी 1695 मध्ये खानदेश आणि बुऱ्हाणपूर आपल्या लक्षात घ्या की हे ठिकाण दूर आहे. महाराष्ट्राचं एकंदरीत चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं तर आपल्या लक्षात येतं की या देशाचा नकाशा डोळ्यासमोर लक्षात येतं की गुजरातकडचा जो भाग आहे, धुळे नंदुरबार हा जो भाग आहे याला खानदेश प्रामुख्यानं म्हटलं जातं. जळगावचा परिसर त्याच्या पलीकडं गुजरात लागतं आणि गुजरातमध्ये असणारं सुरत आणि त्याच्या पलीकडे नर्मदेच्या पलीकडं बुऱ्हाणपूर एक महत्वाचं शहर. हे बुऱ्हाणपूर मुघली महत्वाचं व्यापारी केंद्र आहे आणि तिथूनच दक्षिणेला जाणारा एक महत्वाचा मार्ग आहे, तो राजमार्ग, तो इतिहास काळापासून आहे. या बुऱ्हाणपुरावरती सेनापती संताजी घोरपडे आपल्या बरोबर असणारे 10-20 हजार फौज घेऊन या मुघली शहरांच्या वरती, समृद्ध शहरांच्या वरती ते हल्ला करतात आणि तिथं प्रचंड मोठी लूट ते घेतात. खरं तर स्वराज्याचा खजिना रिकामा झालेला असताना स्वराज्याचा खजिना भरण्याचं अत्यंत महत्वाचं काम या औरंगजेबाकडून किंवा त्याच्या समृद्ध शहरांच्याकडून, जसं सुरतेची लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती तसाच पांडा सेनापती संताजी घोरपडे यांनी पाडला. मुघलांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लुटी संताजी घोरपडेंनी केल्या. बुऱ्हाणपूरवरती केलेला जो हल्ला त्याचा जो सुभेदार, या सुभेदाराचा प्रचंड संताप औरंगजेबाला आहे. सुभेदारानं जो नामर्दपणा दाखवला त्याबद्दल सुभेदाराला औरंगजेबाला प्रचंड संताप येतो आणि यामुळं संतापापोटी औरंगजेब बादशाह त्या बुऱ्हाणपूरच्या सुभेदाराला बांगड्यांचा आहेर पाठवतो आणि ह्या सगळ्या नोंदी ब्रिटिशांनी आपल्या डायरीमध्ये केलेल्या. त्या स्त्रिया जशा प्रकारचे अलंकार घालतात, विशेषतः रिंग्स घालतात आणि त्या बांगड्या म्हणजे एक प्रकारे त्याची निर्भत्सना करण्याचं काम औरंगजेब बादशहानं केलं. पण जरी असं असलं तरी सुद्धा त्याचा दोष कमी होता. औरंगजेब बादशाह याच्या विरोधामध्ये सेनापती संताजी घोरपडे यांचा द्वेष फार महत्वाचा. संताजी घोरपडे परत चित्रदुर्ग प्रदेशामध्ये आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात तो खरं तर हा जो वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ मराठा
मराठ्यांचा जो स्वातंत्र्य संग्राम आहे हा 25-26 वर्ष चाललेला स्वातंत्र्य संग्राम. या प्रचंड मोठ्या स्वातंत्र्य संग्रामाचा एका तासाभराच्या व्याख्यानामध्ये आढावा घेणं ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. तथापि ज्या हेरोइक डीड आहेत, अत्यंत महत्वाच्या ज्या घटना आहेत आणि ज्या पराक्रमाच्या जोरावर, ज्या शौर्याच्या जोरावर आणि ज्या सेनापती संताजी घोरपडे यांच्या हातातील संशयीच्या सामर्थ्याच्या जोरावर हे स्वराज्य, अस्ताला जाऊ पाहणारं स्वराज्य, मावळणारं स्वराज्य, बुडणारं स्वराज्य हे तारण्याचं अत्यंत महत्वाचं काम अवघड परिस्थितीमध्ये सेनापती संताजी घोरपडे. पुढच्या कालखंडामध्ये ज्या महत्वाच्या लढाई आहेत त्यामधली लढाई एक चित्रदुर्गच्या परिसरामध्ये दोड्डेरीची लढाई ही कासम खानाबरोबर झालेली संताजीची अत्यंत महत्वाची लढाई. ज्या भारताच्या इतिहासामध्ये ज्या महत्वाच्या लढाई आहेत, उदाहरणार्थ पानिपतची लढाई असेल, पहिली, दुसरी, तिसरी असेल किंवा इतर काही महत्वाच्या लढाई असेल, हल्दीघाटची लढाई असेल, तशीच मुघलांच्या इतिहासामधली अत्यंत बेअब्रू करणारी आणि मुघलांची निर्भत्सना करणारी आणि मुघलांना पराभवाचं पाणी आणि पराभवाची धूळ चाकायला लावणारा ही जी लढाई ही अत्यंत महत्वाची लढाई दोड्डेरीच्या परिसरामध्ये घडून आली. दोड्डेरी हे ठिकाण चित्रदुर्गच्या जवळ 20 मैलाच्या साधारणतः आसपास. हे दोड्डेरीचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी मी खरं तर हा प्रसंग फक्त सांगण्यासाठी तासभर वेळ लागतो. ही लढाई फार मोठी आहे. या लढाईमध्ये औरंगजेब बादशाहचा कासिम खान नावाचा कधीच पराजित न झालेला एक फार मोठा शूर सरदार आणि त्याच्या कासिम खानाच्या सोबतीला त्यानं असालत खान नावाचा दुसरा एक सैन्य सरदार दिलाय, मुराद खान म्हणून आणखी एक दिलाय, त्याचबरोबर सबसिकन खान एक दिलेला आहे, त्याचबरोबर खांजात खान यासोबत असे 5-6 वेगवेगळे सरदार कासिम खानाच्या सोबतीला हा औरंगजेब बादशाह देतो. आणि हा औरंगजेब बादशाह संतापलेला एकाच गोष्टीमुळे आहे की या संताजी घोरपडेनं आपल्याला सळो की पळो करून सोडलेला आहे. आपल्या छावणीपर्यंत तो आलेला आहे, आपल्या नरडीपर्यंत त्याची शमशेर आलेली आहे. आपल्या छावणीचे कळस कापणारा हा संताजी, त्याला नेस्तनाबूत केला पाहिजे. हिम्मत खानाला पराजित करणारा हा शेख निजाम हैदराबादीला पराजित करणारा, वेगवेगळ्या मुघली सरदारांना पराभवाचं पाणी पाजणारा हा संताजी एक वेळ संपला पाहिजे. संताजी संपल्याशिवाय आपल्याला स्वराज्य जिंकता येत नाही आणि स्वराज्य जिंकल्याशिवाय आपल्याला दिल्लीच्या मयूर सिंहासनावरती जाऊन अखिल हिंदुस्थानचा शहनशाह म्हणून आपल्याला मिरवता येणार नाही, राज्य करता येणार नाही. अशा स्वरूपाचं स्वप्न पाहणारा हा औरंगजेब बादशाह एकदाची संताजी घोरपडेचा काटा काढला पाहिजे, यासाठी म्हणून कासिम खानावरती ती जबाबदारी सोपली. खरं तर दोड्डेरीची जी ऐतिहासिक लढाई ती 1696च्या दरम्यान घडली. ही लढाई चित्रदुर्गच्या प्रदेशामध्ये घडली. चित्रदुर्गचा नायक बर्मण्य नायक नावाचा एक तिथं छोटा पाळेगार राजा आहे. तो संताजीला मदत करतो आणि तिथल्या परिसराची इत्थंभूत खडानखडा माहिती त्याला असल्यामुळे त्याचं सहकार्य संताजीला मिळालं. संताजी घोरपडेवरती हा कासिम खान आणि त्याच्याबरोबरच इतर खांजात खान, सबसिकन खान, सय्यद असालत खान, मुराद खान हे सर्व खान मुघली सरदार ज्यावेळी आक्रमण करण्यासाठी आणि आपल्याला नेस्तनाबूत करण्यासाठी येत आहेत, त्याची नेमणूक झालेली आहे ज्यावेळी संताजीला लक्षात येतं, त्यावेळी संताजी त्यांचा समाचार घेण्याचं ठरवलं. परंतु तिथं जी बुद्धी चातुर्य आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. हे बुद्धी चातुर्य फार महत्वाचं याच्यासाठी आहे की औरंगजेब बादशाहचं जवळचे खांजात खान वगैरे सबसिकन खान त्याच्या नात्यातले, म्हणून तो कासम खान त्यांचं विशेष मेजवानी द्यायचं ठरवलं. पूर्वीच्या काळी प्रचंड मोठ्या प्रमाणात मोहिमा असायच्या. त्या मोहिमांच्या बरोबर मोठी सामुग्री असायची, धनधान्य असायचं, भांडीकुंडी असायची, मौल्यवान साहित्य असायचं, खजिना असायचा, शस्त्रास्त्र असायची, दारुगोळा असायचा, तंबू, डेरे, राहुटे अशा नाना प्रकारचं साहित्य असायचं. संताजी घोरपडेंनी यावेळी एक गोष्ट ठरवली. आपल्या सैनिकांच्या वेगवेगळ्या तुकड्या केल्या, प्रामुख्याने 3 तुकड्या केल्या आणि त्या 3 तुकड्यापैकी एका तुकडीने जाऊन तसनस करायची. ती तसनस केलेली नुकतीच फक्त छेडायचं, त्यावेळी ते आक्रमण करण्यासाठी पुन्हा कासम खानचं फौज त्याच्या पाठीमागे लागली. त्यावेळी दुसरी तुकडी जी लपून बसलेली होती ती त्या छावणीच्या ठिकाणी येते आणि छावणीमधलं सर्व साहित्य आपल्या ताब्यात घेते आणि जे उचलून नेण्याजोगं साहित्य आहे त्याला आग लावून देते, जेणेकरून औरंगजेब बादशाहच्या कासिम खानासारख्या इतर त्याच्या सैनिकांना कुठल्याही प्रकारचं पुढे सामुग्रीच उपलब्ध होऊ नये. आणि मग त्याला फक्त संताजी पुढे वेढा घालून बसतो आणि त्या सैनिकांच्या मध्ये संताजीशी लढण्याची ताकद उरत नाही. ते उपाशी पुढे राहतात. तिथे एक तलाव आहे, तलावाचं पाणी पित राहिले. पुढे दोड्डेरे नावाचे ठिकाणी ते छोटेस गावच आहे आज. त्या ठिकाणी तिथे एक छोटीशी गडी होती, छोटा किल्ला होता आणि त्या छोट्याशा गडीच्या सभोवताली ते सगळं मुघली सैन्य, कासिम खानाचं सैन्य त्या ठिकाणी गेलं. आणि मग
तरी पण संताजी आपलं सैन्य घेऊन कडेलाच बसलेला आहे. मुघलांची मात्र प्रचंड उपासमार आहे. गडीमध्ये आत जावं तर आतमध्ये धान्याचा साठा कमी आहे आणि म्हणून आतला किल्लेदार बाहेरच्या लोकांना आत येऊ देणार. पण पुढं एक दिवस असा येतो की कासिम खान आत प्रवेश करतो आणि आत प्रवेश केल्यानंतर मग मात्र तिथं असणारं जे अन्नधान्य आहे हे अन्नधान्य 1-2 दिवसात पूर्णपणे संपून जातं आणि जवळपास 50,000 असणारी कासिम खानाची मुघलांची फौज त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात उपासमारीनं गरबगडीत होते आणि घोड्यांना खायला अन्न नाही. छपरावरची जी काडी कचरा गवत होतं ते सगळं खाली टाकलं, घोड्यांना ते खायला मिळालं. तो जो खापीखाना आहे, तो खापीखाना असेल, भीमसेन सक्सेना असेल, ईश्वरदास नागर असेल, हे जे मुघली लेखक आहेत इतिहासकार ते लिहून ठेवतात की मुघलांची इतकी दुर्दशा झाली की त्यांना खायला तर काही मिळालंच नाही. घोडे जे होते त्या घोड्यांनाही खायला काही मिळालं नाही. ते घोडे एक घोडा दुसऱ्या घोड्याची शेपटी गवत समजून खाऊ लागला. त्या गडीमध्ये असणारी जनावरं, उंट असतील, बैल असतील, गाढवं असतील, खेचरं असतील, ती तिथल्या मुघली सैनिकांनी कापून खायला सुरुवात केली. तीही संपली आणि पुढं खायचं काय असा प्रश्न निर्माण झाला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात उपासमार झाला. तिथं संताजी घोरपडेच्या पुढं शरणागती पत्करल्याशिवाय या शत्रूंना कुठल्याही प्रकारचा पर्याय उरला नाही. कासिम खान हा माती होता, त्याला पराभव हा प्रचंड झोंबला आणि त्यानं आत्महत्या केली. बाकीचा खानजात खान, सबशिकन खान, सईद असालिद खान हे जे होते यांनी शरणागती पत्करली आणि संताजी घोरपडेंना सुमारे 60 लाख होनांची मालमत्ता संताजींच्या हाती लागली. ही गोष्ट काही थोडी नाही. आजच्या हिशोबाने त्याची प्रचंड मोठी रक्कम होते. 60 लाख होन म्हणजे सोन्याचं नाणं. एवढी प्रचंड मालमत्ता संपत्ती संताजीच्या हाती 1695 लागली. हिम्मत खान हा दुसरा सैनिक आहे, हा दुसरा सरदार आहे. याच्यावर सुद्धा संताजी असाच आक्रमण करण्यासाठी म्हणजे होतो. तो बसवपट्टणच्या परिसरामध्ये ही लढाई घडून येते. बसवपट्टणच्या परिसरामध्ये संताजी घोरपडे हिम्मत खानावरच चाल करून घेतात. तर हिम्मत खानावर अचानक चाल करून जाताना संताजींनी पुन्हा एकदा पहिलीच युक्ती राबवली, ती म्हणजे फार थोड्या सैन्यानिशी हिम्मत खानावरती आक्रमण केलं आणि बाकीची जी तुकडी होती ती बसवपट्टणच्या एका बाजूला असणाऱ्या जंगलामध्ये ताज्या दामाची ही फौज लपवून ठेवली. संताजी घोरपडेंनी तसनस केली, ज्याला आपण छेंड म्हणू. हिम्मत खानाच्या फौजेला थोडी तसनस केली, नुकसान केलं आणि हिम्मत खानाला असं वाटलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे मराठी नाहीत, संताजी तर आहे, आपल्याला पकडण्याची ही नामी संधी आहे, या संताजीला आत्ताच पकडूया म्हणून प्रचंड मोठ्या द्वेषानं तो संताजीचा पाठलाग करू लागला आणि संताजीला हिम्मत खानाला जिथं आणायचा होता तिथंच आणला आणि पुन्हा संताजी पुन्हा उलट माघारी फिरला आणि त्याचबरोबर सभोवताली लपवून ठेवलेले सर्व मराठी फौज बाहेर आली. हिम्मत खान वेढला गेला आणि प्रचंड मोठ्या घनघोर युद्धामध्ये हिम्मत खानावरती संताजीनं विजय हासिल केला असं आपल्याला असेल. जी शेवटची लढाई, शेवटच्या टप्प्यामध्ये हे व्याख्यानाचे मी येतो आहे कारण वेळ कमी आहे आणि या कमी वेळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्याप्ती असणारा हा विषय असल्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये येतो. प्रचंड मोठे हिम्मत खानावरचे आणि कासिम खानावरचे विजय हासिल केल्यानंतर संताजी घोरपडे जिंजीकडे प्रवेशतात. जिंजीमध्ये काही काळ ते राहतात, परंतु एवढे मोठे पराक्रम गाजवणारा हा जो संताजी आहे याचा खरं तर प्रचंड मोठा बहुमान त्यांना छत्रपती राजाराम महाराजांच्याकडून व्हायला हवा होता, परंतु तो बहुमान झाला नाही. त्यांच्यामध्ये बिनसलं, त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. तो राजा आपल्या राजाशी, आपल्या धन्याशी संताजी भांडला, पण शत्रूला मिळाला नाही हे विशेष आहे. राजारामाशी मतभेद झाले. पण इथं जी अत्यंत दुर्दैवी एक घटना मराठ्यांच्या इतिहासामध्ये घडून आली ती म्हणजे राजाराम महाराजांनी धनाजी जाधव, अमृतराव निंबाळकर यांना बरोबर घेऊन थेट संताजीवरतीच आक्रमण केलं. आता संताजी हा शिपाईगड, तो आक्रमण झालंय आपल्यावरती म्हटल्यानंतर तो युद्ध करण्यासाठी तर सज्जच होता. तिथं प्रचंड मोठी घनघोर युद्ध ही जिंजीच्या परिसरामध्ये आयवारकुटी नावाचे एक गाव आहे आणि त्या ठिकाणी मराठ्यांची ही अंतर्गत यादवीची लढाई घडून आली. ही यादवीची लढाई ही 1697च्या सुरुवातीला मे 1697च्या आसपास घडली. ही अत्यंत दुर्दैवी लढाई 1696 मध्ये, जून 1696 मध्ये आयवारकुटीची लढाई झाली. या आयवारकुटीच्या लढाईमध्ये राजाराम महाराज एका बाजूला आहेत, धनाजी जाधव त्याच बाजूला आहे, अमृतराव निंबाळकर त्याच बाजूला आहे आणि बाकीची त्यांची फौज आहे. दुसऱ्या बाजूला संताजी एकटा आहे.
तेव्हा संताजीवरती आक्रमण केलेले हे तिघही ज्यावेळी घनघोर अशा स्वरूपाचं युद्ध होतं त्यावेळी मात्र अमृतराव निंबाळकर जो एकदा मुघलांकडे जातो एकदा स्वराज्यामध्ये येतो अशा अमृतराव निंबाळकरला संताजी पकडतो आणि त्याला हत्तीच्या पायी चिरडून मारतो. दुसरा जो धनाजी जाधव आहे हा धनाजी जाधव ह्या युद्ध रणांगणातून माघार घेतो आणि पळून जातो. राहिले छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराजांना संताजी कैद करतो. मराठ्यांच्या इतिहासातलं एक अत्यंत दुर्दैवी पान आहे की एक सेनापती आपल्या राजाला कैद करतो कारण त्या सेनापतीला याचा दोष जात नाही कारण आक्रमण हे राजाच्या बाजूने झालेलं होतं. दुसऱ्याच दिवशी हाती रुमाल धरून दाती तृण धरून छत्रपती राजाराम महाराजांच्या पुढं संताजी घोरपडे हात रुमाले बांधून उभा राहतात आणि सांगतात की महाराज मी चुकलो मला क्षमा करा पण मला असं वागणं हे क्रमप्राप्त होतं. तुम्ही मला इतरांच्या विशेषतः धनाजी जाधवाचा बरोबरीचा दर्जा देऊ इच्छित होता. कोण किती पराक्रमाचा आहे आणि कोणामध्ये किती शौर्य पराक्रम आहे हे दाखवणं हे माझं काम होतं म्हणून मी लढलो मला क्षमा करा. संताजीच्या दुर्दैवाला या प्रसंगापासून सुरुवात झाली आणि सेनापती पदावरून त्याला दूर करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये तो परत आला. थोडक्यात सांगतो पुढं तो पुन्हा एकदा आपल्या तालुक्याशी संबंधित आहे. त्याची पुढं फौज मोडते. त्याच्या हाताखालचे असणाऱ्या सर्व सरदारांना सेनानायकांना राजाराम महाराजांचे आदेश सुटतात आणि ते तिथून परत राजाराम महाराजांना सामील होतात. संताजी एकाकी पडतो. असा संताजी आपल्या जीवाभावाच्या थोड्या माणसांनिशी दहिगावला आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये असणारं दहिगाव त्या दहिगावच्या पूर्व बाजूला एक पठार नावाचा आता तिथं शेती बागायत आहे त्या पठारावरती जी लढाई झाली ही लढाई दहिगावची लढाई. या लढाईमध्ये संताजी पराजित झाले परंतु ते स्वकीयांच्याकडून धनाजी जाधवांनी आणि हनुमंतराव निंबाळकरांनी या संताजीला पराजित केलं. दुर्दैवानं संताजी हा स्वकीयांच्याकडून पराजित झाला. शत्रूकडून तो कधी पराजित झालेला इतिहासामध्ये दिसून येत नाही परंतु स्वकीयांच्याकडून इतका महान सेनानायक पराजित झाला. मे 1667 मध्ये विपन्न अवस्थेमध्ये म्हणजे याच दिवसात आषाढ मासी संताजी घोरपड्यांचं पुढचं विपन्न अवस्थेमध्ये तो महादेवाच्या डोंगरात आहे म्हणजे आजच्या शिखर शिंगणापूरच्या पूर्वेला असणारे जे राजदरा आहे भामदरा आहे म्हणजे आपल्याच तालुक्यातलं जे तरणफळा आहे त्याच्या पश्चिमेला असणारे वेगवेगळे गाव आहेत. भांब आहे रेडे आहे माणकी आहे आणि जळबावी आहे. जळबावी पासून पलीकडे कारखेल गाव लागतं तिथे एक ओढा आहे. त्या ओढ्यामध्ये संताजी विपन्न अवस्थेत असताना सूर्यप्रहराच्या वेळी क्षत्रियांच्या मध्ये आपल्या वाडवडिलांच्या मध्ये एक पूर्वीपासून जे परंपरा आहे म्हणजे सूर्योदयाच्या वेळी आंघोळ करायची आणि आंघोळ करताना सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि सूर्याचं स्मरण करायचं पूजा करायची अशा स्वरूपाची प्रथा आपल्याकडे होती. म्हणून संताजी ते करत असताना त्याच्यावरती शत्रूकडून वार झाले हे सुद्धा स्वकीयांच्याकडूनच झाले. इतिहासातले पुरावे किंवा दाखले असं सांगतात किंवा जयदेश कावली या ठिकाणी सांगते की आषाढ मासी संताजी घोरपडे यासी नागोजे माने यांनी महादेवाजवळ दगा देऊन मारिली. तो जो भाग आहे तो स्वतंत्रपणे चर्चेचा. रियासतकार सरदेसाई या प्रसंगाचं वर्णन करताना सांगतात की संताजीची समजूत काढून राजाराम त्याचा बचाव करू शकला नाही. ही गोष्ट धन्याच्या योग्यतेस लांछन आहे आणि असला धाडशी आणि कल्पक सेनानायक खुनाच बळी पडावा यापेक्षा महाराष्ट्राची मोठी हानी कुठली दुर्दैव कोणती. मल्हार रामराव चिटणीस या संदर्भामध्ये जे वर्णन केलेलं आहे मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत मोगली लोकांनी म्हणावे की जे पाण्यामध्ये धनाजी संताजी दिसतो की काय दिवसाकाठी कोणीकडून येतील काय करतील ऐसे केले. मोगलाई फौजेत 8ही प्रहर भय बाळगीत अकस्मात यावे बघ मच्छ उचलून नेतो तैसा घालावा शिपाईगिरीची शर्त करावी प्रसंग पडल्यास माघारी पळून जावे मराठे खाण्यापिण्याचा दरकार बाळगत नाहीत. महत्वाचं स्वराज्य जे टिकलं स्वराज्य जे जिवंत राहिलं स्वराज्य जे वाढलं स्वराज्य जे वृद्धिंगत झालं पुढच्या कालखंडामध्ये स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये झालं याचं महत्वाचं कारण हे आहे. आपल्यासाठी प्रेरणादायी ही गोष्ट अशी आहे की आपले पूर्वज हे खाण्यापिण्याचा दरकार बाळगत नाहीत हे लिहून ठेवलेलं आहे मल्हाररामराव. त्याचबरोबर ते ऊन वारा पाऊस थंडी अंधारी याची अजिबात तमा बाळगत नाही. ते घोड्यावरच कांदा चटणी भाकरी खातात आणि फौजेवरती हरभरे खाऊन धावतात
एका मुलखात फौज आली म्हणून त्याच्यावरती जर शत्रूनं फौज पाठवावी म्हटलं तर दुसरीकडे जाऊन ठाणी घेतात, मुलूक मारतात. हे आदमी नव्हे भूतखाना आहे, भूतखाना. इतिहासकारांनी ही वर्णन तत्कालीन आपल्या पूर्वजांची केलेली आहेत. हे आदमी नव्हे भूतखाना. खापीखानानं शत्रूच्या बाजूने सुद्धा संताजी बद्दल लिहून ठेवलेलंच. हा फार महत्वाचा भाग शत्रूच्या बाजूने पराक्रम उजेडात येतो. खरं तर हे खूप लांबलेलं अशा स्वरूपाचं माझे व्याख्यान आहे. तथापि असं जरी असलं तरी सुद्धा हा प्रचंड मोठा व्याप, खरं तर ज्याच्यावरती 5-6 वर्ष संशोधन करून प्रबंध तयार झालेला होता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घेऊन ज्यावेळी हे चरित्र ज्यावेळी पुढं संशोधित झालेलं होतं, हे कमी काळामध्ये बसवणं एक कसरत माझ्यासाठी होती. तथापि शेवटचं खापीखानानं सेनापती संताजी घोरपडेंच्या संदर्भामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मराठे सरदारामध्ये प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. या दोघांच्यामुळं बादशाही सेनापतीवरती कमालीचे आणि भयंकर आघात झाले. त्यात तो इथं पवार सरांनी सुरुवातीलाच जे सांगितलं, इथं तो खापीखान शिव्या देतोय, शिव्यांची लाखोली वाहतोय. तो म्हणतो यात तो नालायक संताजी प्रमुख होता. समृद्ध शहरावरती हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि मी म्हणणाऱ्या नामांकित सेनापतीवर तुटून पडणे याच त्याची खूपच प्रसिद्धी होती. हे खापीखान लिहून ठेवतो. ज्याला पुढचा भाग फार महत्वाचा, ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी खालीलपैकी 3 पर्याय ठेवलेले असतात. एक तर तो मारला जाईल, नाहीतर तो कैदेत पडे किंवा जखमी होऊन, एक तर तो म्हणजे पराजित होऊन पळून जात असेल किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत पडत असेल किंवा पराजय होऊन त्याचं सैन्य पूर्णपणे गारद होत असेल. त्यातून जर कोणाची सुटका झालीच तर आपला पुनर्जन्म झाला असं त्याला वाटत असेल. याचा उपाय कुणालाच सुचेना. जिकडे म्हणून युद्ध करण्यासाठी तो नालायक आणि हलकट संताजी तयार होऊन जाईल तेव्हा त्याचा मुकाबला करण्यासाठी बादशहाच्या मी म्हणणाऱ्या प्रतिष्ठित सरदारांच्या पैकी एकही तयार होत नसे. जगात धडकी भरून सोडणारी फौज घेऊन तो कोठेही पोहोचला की नरव्याघ्राप्रमाणे शूर असणारे अनुभवी योद्ध्यांची हृदय कंपायमान होत. या स्वरूपाचं वर्णन खुद्द खापीखान हा मुघलांचा इतिहासकार संताजीच्या संदर्भात लिहितो की मी म्हणणाऱ्या आणि अनुभवी सेनानायकांची हृदय कंपायमान करणारा आणि औरंगजेबाला दहशत आणि दरारा निर्माण करणारा हा एकमेव मराठ्यांचा सिंह पुढच्या कालखंडामध्ये दुर्दैवानं आषाढ मासी, आता सध्या आषाढ महिना आहे आणि आपल्याच तालुक्याचा सर्वत्रच आहे तो ओढा, म्हणजे पूर्वेला माळशिरस तालुका आहे आणि बाजूला तो जळभावीचा तो भाग आहे. जळभावी आणि कारखेड यांच्या सरहद्दीवर असणारा तो ओढा आहे. तिथं संताजी घोरपडे यांचे शिरच्छेद केला गेला, तिथं त्यांना ठार मारलं गेलं. पुढं काही अंतरावर 400 मीटरवर तिथंच कारखेडच्या लोकांनी त्यांच्यावरती अंत्यविधी केले आणि त्या ठिकाणी आजही त्यांची स्मृती जतन करण्यासाठी एक छोटंसं स्मारक बांधलेलं आहे. म्हणून सेनापती संताजी घोरपडेंनी बुऱ्हाणपूर पासून सुरतेपासून ते दक्षिण हिंदुस्थानातल्या आरकाट पर्यंतच्या मद्रासच्या पलीकडे तंजावर जिंजीपर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात सबंध हिंदुस्थानच्या दक्षिण हिंदुस्थानच्या भूमीवरती रणक्षेत्र मोठं केलं आणि मुघलांना सळोकी करून सोडलं. या सेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मृतीस वंदन करून मी या ठिकाणी थांबतो. मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद सर. भविष्याची जाण घेऊन छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय ही मोहीम आखली आणि त्या मोहिमेतून सापडलेली रत्न संताजी घोरपडे यांच्या माध्यमातून आपण मांडलेले आहेत. थोडेसे संदर्भ आपण जे सांगितले ते खरं तर आमच्या समोर संताजी घोरपडे फक्त एका वाक्यापुरते होते, ते म्हणजे की मुघलांच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी आणि धनाजी दिसायचे. इथपर्यंतच संताजी घोरपडे यांचा आणि धनाजी जाधवांचा इतिहास आम्हाला माहित होता. पण आज आपण अगदी भोसले कुळातली दुसरी फांदी इथपासून सुरू केलेला खापीखानाच्या बद्दलची भूमिका अशी सविस्तररित्या मांडलेली आहे. याच्यासाठी आपण जवळपास 5 वर्ष खर्च केलेली आहेत, जास्तच खर्च केलेली आहेत आणि ह्या संशोधनात्मक ही मांडणी आपल्या समोर ठेवलेली आहे. एक संदर्भ, तुमचं व्याख्यान चालू असताना मी इकडे दुसरीकडे गुगलवर सर्च करत होतो की सोंडूर संस्थानच्या झेंड्यावर आजही घोरपडे चिन्ह चित्रांकित केलेलं आहे.
आणि तिथल्या प्रत्येक मंदिरात आजही घोरपडे घराण्याच्या राजांना अग्रस्थानावर सन्मान दिला जातो. तुमच्या व्याख्यानातील एक 2 वाक्य अतिशय भावली, जी थेट हृदयापर्यंत पोहोचली. ती म्हणजे कागदपत्रांच्या ऐवजी मराठ्याचा इतिहास सांगता येत नाही. स्टार माझावर मी एक परवा एपिसोड बघत होतो आणि एपिसोड बघताना जो पुरंदरचा तह राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर झाला, त्या तहातली 22 मीटरची कागदपत्र तंजावरमध्ये जतन करून ठेवलेली आहेत. पण आपल्याकडे तशी कागदपत्र दुर्दैवानं काहीच नाहीत. म्हणून तुमचं जे वाक्य आवडलं की मराठ्यांनी इतिहास लिहिला नाही, फक्त इतिहास घडवला. खर तर ही मांडणी करत असताना गोस सरदेसाई असतील, जयदेव शेकावले असतील, मल्हार चिटणीसाची बखर असेल, त्या सगळ्यांचा आढावा आपण घेतला. प्रचंड सुसंवादी आणि एक गोडवा असलेली मांडणी. खरं तर बऱ्याच प्रसंगामध्ये तुम्हाला आवर्त घ्यावं लागले, कारण का विस्तारानं खूप व्यापक असलेला विषय आपण मांडला. आपले खरंच खूप धन्यवाद मानतो. आणि आजच्या व्याख्यानाबद्दल खुलं व्यासपीठ एक शेवटचं 5 मिनिट देऊया. कुणाला मत व्यक्त करायचे असतील तर आपण व्यक्त करू शकता. त्यानंतर आभार प्रदर्शन होईल. प्राध्यापक विष्णू सुर्वे सर, आपण आपलं मत व्यक्त करावं. आवड सर, मगर सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने संताजी घोरपडे यांच्याविषयीच एक सुंदर व्याख्यान दिलं, माहितीपूर्ण व्याख्यान होतं. आणि जी माहिती आपल्याला मगा तुम्ही म्हणालात की फक्त संताजी घोरपडे मोगली सैन्याला पाण्यात दिसतात एवढ्याच प्रकारचं वाक्य आपल्याला माहित होतं, पण मगर सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती आपल्या समोर ठेवली. मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की आता आपण म्हणालात की जळगावच्या घाटाच्या वर कारखेल संताजी घोरपडेंची समाधी आहे, मी तिथं जाऊनही आलोय. पण गडिंग्लज तालुक्यात सेनापती कापसी नावाचे एक गाव आहे आणि तिथेही संताजी घोरपडेंची समाधी आहे, मी तिथेही जाऊन आलो. आणि ते लोक म्हणतात की ते कारखेलची समाधी काही खरी नाही, आमच्या गावातली समाधी खरी आहे. जरा तुम्ही ह्याच्याविषयी थोडस बोलला तर बरं. तर हा मुद्दा खूप आवड सर. हॅलो, याच्या संदर्भामध्ये मी सर ते उत्तर देत आहेत, त्यानंतर बोलूया. हा सर, सेनापती संताजी घोरपडे यांची हत्या कारखेलच्या माळावरती त्या ठिकाणी झाल्यानंतर, त्यांचे अंत्यविधी झाल्यानंतर राणूजी आणि पिराजी हे जे त्यांचे 2 मुलगे होते, खरं तर त्यांनीही पुन्हा कधी स्वराज्यद्रोह केला नाही. स्वराज्यद्रोह त्यांच्या रक्तातच नाही. आणि पुढे मग त्यांच्या तिथल्या आस्थी ते घेऊन त्या ठिकाणी सेनापती कापसी या ठिकाणी आज जे कागल तालुक्यामध्ये गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या, त्या ठिकाणी राणोजी राजे घोरपडे आणि मालोजी राजे घोरपडे संताजी घोरपडेचे 13वे वंशज आजही आहेत. मी त्यांच्या घरी जाऊन आलो, तर तिथं अस्थी त्या ठिकाणी एक समाधी त्यांनी बांधली आणि पूजेसाठी म्हणून संताजी घोरपडे, कारण हे अंतर खूप आहे आणि म्हणून पूजेसाठी ती समाधी बांधली. आणि ह्या 2 समाध्यांच्या बरोबर आणखी एक समाधी, आपण नरसोबाच्या वाडीला नृसिंहवाडीला जातो, त्या ठिकाणी भीमाई आपल्या कृष्णा पंचगंगेचा संगम आहे आणि कृष्णा पंचगंगेच्या संगमाच्या पलीकडे कुरुंदवाडची हद्द आहे आणि त्या कुरुंदवाडच्या त्या ठिकाणी एक घाट बांधलेला आहे आणि त्या घाटावरती संताजी घोरपडेंची आणखी एक 3री समाधी. अशा 3 समाधी असणार आहेत. आणि वैशिष्ट्य असं आवड सर की संताजी घोरपडे यांच्या कुठल्याही समाधीवर सावली नाही, उन्हात सगळ्या समाधी आहेत, कारण ती परंपराच. आणि समाधी म्हणजे त्या समाधीवरती महादेवाची पिंड आहे, महादेवावरती त्यांची श्रद्धा असल्यामुळं समाधीवरती महादेवाची पिंड आहे. अशा स्वरूपाच्या 3 समाध्या संताजी घोरपडेंच्या आहेत. एक कारखेल जी आपल्यापासून जवळ आहे ती, दुसरी कुरुंदवाड आणि 3री सेनापती कापसी. तर हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात होता, वाचनात आला होता की 3 समाधी आहेत, पण आपण आपली अगदी समर्पक उत्तर दिले. अजून कोण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे? सगळीकडे लेखी प्रतिक्रिया आलेत अनेकांच्या. कोमल लोंढे अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान म्हणते. विजय फुलारी म्हणतात खूप छान मांडणी आहे.
रवी लवाळे म्हणतायत खूप सखोलपणे संताजी घोरपडे समजले. बनकर सर सांगतायत अप्रतिम व्याख्यान डॉक्टर मगर सर. गणेश गरगडे अतिशय छान अभ्यासपूर्ण सुरेख मांडणी. विजय कोळी सर म्हणतात खूपच छान डॉक्टर. असे लेखी प्रतिक्रिया पण आपल्याला या ठिकाणी आलेल्या आहेत. कदाचित तुमचा आणि मोबाईलचा अंतर जास्त असल्यामुळे पाहू शकणार नाही म्हणून मी वाचून दाखवले. आणखीन कोण प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही? शेवटाची प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय बागडे सर यांना विनंती की त्यांनी आपली या व्याख्यानावर आपली मत व्यक्त करावं. नमस्कार सर, अतिशय सुंदर व्याख्यान झालेलं आहे आणि याच्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं खरं तर एवढा अभ्यास माझा इतिहासामधलाही नाही, परंतु मगर सरांचं खूप सुंदर व्याख्यान झालं आणि सेनापती घोरपडेंचं व्याख्यान म्हणजे आपल्या अतिशय जवळचा विषय